नमस्कार, मी नीलक्षी काळे-सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आज मातृगंधच्या 800व्या सत्रपूर्ती निमित्तानं आपण विशेष वाचन करणार आहोत. थोडंसं लवकर हे वाचन आपण सुरू केलंय 800व्या सत्राच्या थोडेसे आधी, कारण हे द्विबैठक होणार नाही असं पुस्तक आहे. एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक आपण निवडलेलं आहे. तुम्ही सगळे सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. आजची तिथी आहे फाल्गुन पौर्णिमा शके 1946 अर्थात 14 मार्च 2025. आणि आज विशेष जे काही आपण वाचन करणार आहोत ते वाचन आज आपले दोन मोठे साहित्यिक ज्यांचा आज स्मृती दिन आहे असे विंदा करंदीकर आणि सुरेश भट यांना आपण हे सगळं वाचन समर्पित करणार आहोत. तर मातृगंध जे 26 जून 2021 ला याची सुरुवात झाली आणि बघता बघता 800व्या सत्रापर्यंत येतोय याचा विशेष मनस्वी आनंद आहे. एक शतकाची सत्र पूर्ण झाली की एखादं एक विशेष छान प्रेरणादायी पुस्तक वाचायचं हा आपला पायंडा आपण 100व्या सत्रापासून सुरू केलेला आहे. 100व्या सत्रामध्ये आपण वाचन केले डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा. 200व्या सत्रपूर्ती निमित्तानं आपण पुस्तक वाचले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लिखित अग्निपंख. 300व्या सत्रपूर्ती निमित्तानं आपण पुस्तक वाचलेलं आहे विश्वास नांगरे पाटील लिखित मन में है विश्वास. 400व्या सत्रपूर्ती निमित्तानं राजेश पाटील लिखित ताई मी कलेक्टर व्हायनू. 500व्या सत्रपूर्ती निमित्तानं संगीता बर्वे लिखित आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पियूची वही भाग 1. 600व्या सत्रानिमित्त परत एकदा संगीता बर्वे लिखित पियूची वही भाग 2 माझं आजोळ. 700व्या सत्रपूर्ती निमित्तानं एक अनोखं पुस्तक आपण वाचलं शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती जे पुस्तक लिहिलं होतं राहुल अल्वारिस यांनी लिहिलेलं आहे आणि ज्याचा अनुवाद केला होता उषप्रभा पागे यांनी. आणि बघता बघता 800व्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि 800व्या सत्रपूर्ती निमित्तानं नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांनी प्रकाशित केलेलं एक अनोखं पुस्तक जे शालेय किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे असं पुस्तक म्हणजे तोत्तो-चान. तोत्तो-चान हे एक जापनीज शब्द आहे आणि तोत्तो-चानचा अर्थ होतो द लिटिल गर्ल ॲट द विंडो म्हणजे खिडकी जवळची चिमुरडी. या पुस्तकाचं लेखन केले आहे तेत्सुको कुरियानागी यांनी आणि याचा मराठी अनुवाद केलेला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. तर या पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात करूया. पुस्तक वाचताना काही गोष्टी याच्यामध्ये अनेक जापनीज नावं येणार आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. पण आता अनुवादित पुस्तक वाचतोय त्यामुळे त्याला पर्याय नाही. सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवायचेत, व्हिडिओ ऑन ठेवायचेत आणि मध्ये जर तुम्हाला काही पटलंय नाही पटलंय रिॲक्शन पाठवायला अजिबात बंदी नाहीये. म्हणजे मलाही वाचताना थोडासा उत्साह येतो. तर सुरुवात करूया. सृजनात्मक शिक्षणमाला तोत्तो-चान खिडकी जवळची चिमुरडी. तेत्सुको कुरियानागी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी. आणि यात काही चित्र आहेत पण मी पुस्तक हातात घेऊन वाचत असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाहीत. चिहिरो इवासाकी. सोसाकू कोबायाशी यांच्या आठवणीस समर्पित. आणि मनोगतापासून सुरुवात करूया. तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल लिहिण्याची फार वर्षापासूनची माझी इच्छा होती. यातला कुठलाही प्रसंग मी कल्पनेनं निर्माण केलेला नाही. हे सारं खरं खरं घडलंय आणि सुदैवानं मला ते अजून जसंच्या तसं लक्षात आहे. ते लिहिण्याची तीव्र इच्छा मला होतीच. मात्र त्याबरोबर हे पुस्तक तयार होण्यासाठी दुसरे एक कारण आहे. माझी मोडलेली प्रतिज्ञा किंवा वचन यामुळे हे पुस्तक आज साकारते. मी मोठी झाल्यावर तोमोईमध्ये शिक्षिका होण्याचं वचन कोबायाशींना दिलं होतं. दुर्दैवानं ते वचन पूर्ण करण्याची संधी मला मिळालीच नाही. म्हणून लोकांना किमान तोमोई आणि कोबायाशी विषयी अधिकाधिक सांगावं, त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम जगाला माहीत करून द्यावं, तसंच मुलांना शिकविण्यासाठी त्यांनी कोणकोणते मार्ग अवलंबिले याची माहिती द्यावी, हा या लेखनामागचा माझा प्रामाणिक हेतू. श्री कोबायाशींनी 1963 साली या जगाचा निरोप घेतला. आज जर ते असते तर अजूनही कित्येक गोष्टी ते तोमोईबद्दल सांगू शकले असते. आजही मी जेव्हा माझ्या सुखी आणि आनंदी बालपणाकडे पाहते तेव्हा जाणवतं की ज्याला मी केवळ बालपणाची मौज समजत होते ते सारे उपक्रम कोबायाशींनी फार फार विचार करून विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आखलेले होते. अरेच्चा, म्हणजे तेव्हा त्यांच्या मनात असं असणार हे आज वाटतंय. तेव्हा
अर्थातच त्या कशाचीच मला जाणीव नव्हती. या प्रत्येक नव्या शोधाबरोबर माझी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता वाढत जाते. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या "तू फार चांगली मुलगी आहेस" या एका वाक्यानं माझ्या सबंध आयुष्याला केवढा अर्थ प्राप्त करून दिला होता. हे शब्दात सांगता येणार नाही. मी तोमोईमध्ये गेले नसते किंवा मला कोबायाशी भेटले नसते तर कदाचित शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी असा कायमचा शिक्का माझ्यावर बसला असता आणि मनात कसले तरी न्यूनगंड घेऊन मी जगले असते. 1945 साली तोमोई आगीत जळून गेली. कोबायाशींनी ही शाळा स्वतःच्या पैशांनी बांधली होती. साहजिकच तिची नव्यानं उभारणी करण्यास काही अवधी लागला. युद्धानंतर त्यांनी जुन्या जागेतच नवी बालवाडी सुरू केली. शिवाय आज कुनिताची संगीत महाविद्यालयाचा बालशिक्षण विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या उभारणीत सुद्धा त्यांनी मदत केली. तिथे त्यांनी ताल व्यायाम, युरिथमिक्स देखील शिकवलं. त्यांनी कुनिताची प्राथमिक शाळेच्या निर्मितीमध्ये हातभार लावला. पण आपल्या मनासारख्या आदर्श शाळेची पुनर्निर्मिती होण्याआधीच वयाच्या 69व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. तोमोई गाकुएन टोकियोच्या दक्षिण पश्चिम रेल्वे लाईनवर जियुगाओको स्टेशनपासून पायी 3 मिनिटांच्या अंतरावर होतं. तोमोईच्या जागेवर आता मोठं पिकॉक सुपर मार्केट आणि एक विशाल वाहनतळ आहे. एक दिवस तिथं माझ्या जुन्या शाळेचे कुठलेही अवशेष बाकी नाहीयेत हे माहीत असताना तोमाईच्या आठवणींच्या ओढीने मी तिकडे गेले. वाहनतळानजीक मी गाडीचा वेग कमी केला. मला आठवलं, ही तर तीच जागा आहे जिथे आगगाडीच्या डब्यातले वर्ग भरत होते आणि जिथे खेळाचं मैदान होतं. पण तेवढ्यात वाहनतळाच्या अधिकाऱ्याने माझी गाडी बघितली आणि मोठ्यानं म्हणाला, "आत येऊ नका, आत येऊ नका, इथे जागा नाहीये." मी पटकन गाडी घेऊन परत फिरले. माझ्या मनात त्याला सांगावसं वाटत होतं, मी फक्त गतस्मृतींना उजाळा देते, बाकी मला काही नकोय. एका खोल विषादाने माझं मन भरून आलं आणि वेग वाढवून तिथून निघून जाताना मी अश्रूंना बांध मोकळा करून दिला. जगात इतरही अनेक उत्तम शिक्षण तज्ञ असतील, त्यांचेही असेच आदर्श असतील आणि मुलांविषयी त्यांनाही खूप प्रेम असेल. अशा आदर्श शाळा निर्माण करण्याची त्यांचीही स्वप्न असतील. अशी स्वप्न सत्यात आणणं खरोखर किती कठीण असतं याची मला पूर्ण कल्पना आहे. 1937 साली तोमोई सुरू करण्याआधी कित्येक वर्ष कोबायाशींना तयारी करावी लागली होती. आणि 1945 साली तोमोई जळून गेली. इतकं छोटं आयुष्य लाभलं तिला अवघं 7-8 वर्षांचं. मला नक्की ठाऊक आहे की मी जेव्हा तोमोईमध्ये होते तेव्हा कोयाबाशींचा उत्साह भरभरून होता आणि त्यांच्या नवनिर्मितीच्या योजना पुऱ्या अर्थाने बहरल्या होत्या. आणि मग अचानक माझं मन दुःखाने भरून येतं. मग मला वाटून जातं की जर युद्ध झालं नसतं तर न जाणे अजून किती मुलांना त्यांच्या मायेच्या उबेत वाढायची संधी मिळाली असती. या पुस्तकात मी कोबायाशींची शिक्षण पद्धती मांडण्याचा प्रयत्न केलाय. सगळी मुलं स्वभावतः चांगली असतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण हा चांगुलपणा वयस्करांच्या तसंच आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो हेही त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं ते ह्या चांगुलपणाची रुजुवात करण्याचं आणि तो वाढीला लावण्याचं. म्हणजे मुले मोठी होताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहावी. मुलांची वाढ जास्तीत जास्त स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकतानता व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत असत. त्यांचं निसर्गावर फार प्रेम होतं. त्यांची धाकटी मुलगी मियोचान सांगत होती की तिचे वडील तिला लहानपणापासूनच चला आपण निसर्गाचा लय ताल शोधू असे म्हणून दूरवर फिरायला घेऊन जात. एखाद्या मोठ्या झाडाजवळ जाऊन ते त्यांच्या फांद्या आणि पाने हवेबरोबर सळसळताना दाखवत. त्याची पाने, फांद्या, खोडाचे एकमेकांशी असलेलं नातं समजावून सांगत. हे पण सांगत की हवेच्या कमी जास्त होणाऱ्या झोतांबरोबर पानांचं हलणं कशा तऱ्हेनं बदलतं. हे सर्व नीट पाहण्यासाठी ते अगदी शांत उभे राहत आणि जर वारा थांबलेला असेल तर एखाद्या लहानशा झुळकीसाठी ते धीराने मान वर करून बराच वेळ उभे राहत. फक्त वारच नाही तर ते नद्यांकडे पण पाहत, जवळूनच वाहणाऱ्या तामा नदीच्या किनारी जाऊन ते तिचा प्रवाह निरखत. मियोचान म्हणाली की हे सगळं करीत असताना ते कधीच थकत नसत. युद्ध काळात सुद्धा अशा तऱ्हेच्या स्वतंत्रतावादी शाळेला जपान सरकारनं आक्षेप कसा घेतला नाही याचं कदाचित वाचकांना नवल वाटेल. पण सगळ्यात पहिली गोष्ट
अशी की कोबायाशींना जाहिरातबाजी मुळीच आवडत नसे. त्यामुळे 50 पेक्षाही कमी मुलं असलेली ही शाळा कोणाच्या फारशी लक्षात न येता आपलं अस्तित्व टिकवू शकली आणि त्यामुळेच सरकारच्या डोळ्यावरही कधी आली नाही. शिवाय कोबायाशींना शिक्षण तज्ज्ञ म्हणून जपानच्या शिक्षण खात्यात मोठा मान होता. प्रत्येक 3 नोव्हेंबर हा आमच्या गोड आठवणीत वसलेला क्रीडा दिन आहे. त्या दिवशी तोमोईचे माजी विद्यार्थी कुहोनत्सुब्सू मंदिरातील एका सभागृहात पुन्हा एकत्र येतात. तेथे कोण कधी शाळेत होते याला काही महत्त्व नसते. जरी आमची 40शी उलटलेली आहे आणि आमच्यापैकी काही जण 50शीला आलेले आहेत, आम्हा सर्वांची मोठी मोठी मुलं आहेत, तरी सुद्धा आम्ही सर्वजण एकमेकांना लहानपणीच्या उपनावांनीच बोलवितो. अगदी तसंच जसं आधी करत असू. कोबायाशींनी दिलेल्या अनेक प्रेमळ भेटींपैकी हे पुनर्मिलन ही त्यांनी दिलेली अजून एक ठेव. मला माझ्या आधीच्या शाळेतून काढून टाकलं होतं हे खरं आहे. मला आठवत नाही, पण आई सांगते. मी इतकी खोडसाळ होते यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण 5 वर्षांपूर्वी मी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हा त्याच कार्यक्रमात दुसऱ्या एका बाईशी ओळख झाली आणि मला धक्काच बसला. त्या माझ्या जुन्या शाळेतल्या शेजारच्या वर्गाच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्यांनी जे सांगितलं ते तर त्याहूनही धक्कादायक होतं. त्या म्हणाल्या, "मी माझ्याकडे वर्गाकडे जायची तेव्हा तू रोज वर्गाबाहेर उभी असायचीस. कशा ना कशासाठी तुला शिक्षा झालेली असायचीच. मी तुझ्या जवळून चालले होते तेव्हा तुला माझ्याकडून कळून घ्यायचं होतं की तुला बाहेर का काढलं गेलंय. एकदा तू मला विचारलं होतंस, तुम्हाला बँडवाले नाही आवडत का? मला हे कधीच समजत नसे की तुझ्याशी कसं वागावं. म्हणून शिक्षकांच्या खोलीत जाण्याअगोदर मी बाहेर वाकून पाहे आणि तू जर बाहेर दिसलीस तर मी जाण्याचेच टाळे. शिक्षक खोलीत आम्ही बसलो की तुझी वर्ग शिक्षिका खूपदा तुझ्याविषयी माझ्याशी बोले. ती म्हणे, का बरं ही पोरगी अशी आहे? आणि म्हणून अनेक वर्षानंतर तू जेव्हा दूरदर्शनवर येऊ लागलीस तेव्हा मला तुझे नाव चटकन आठवले. या घटना फार जुन्या आहेत. तू पहिल्या वर्गातली विद्यार्थिनी होतीस तेव्हाची, पण तू मला चांगलीच आठवतेस. खरंच का मला वर्गातून बाहेर काढून दिलं जात होतं? खरं सांगायचं तर मला याची काही आठवण नाही आणि ही गोष्ट कळल्यावर मी चकित झाले. पण सकाळच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या तरुण दिसणाऱ्या शुभ्र केसांच्या त्या प्रेमळ शिक्षिकेने मला सांगितले की खरेच मला माझ्या पहिल्या शाळेतून काढून टाकले होते. मला हे आठवत नव्हतं, पण आईनं मला हे माझ्या 20व्या वाढदिवसापर्यंत न सांगितल्याबद्दल आईची मात्र मी कृतज्ञ राहीन. काय होणार या परीचं अशी काळजी वाटत असून सुद्धा तिनं ते कधीच दाखवलं नाही. ती जर असं काही म्हणाली असती तर कदाचित तू फार चांगली मुलगी आहेस हे वाक्य फारसं परिणामकारक झालं नसतं. आईने असे काही म्हटले असते तर मी तोमोई गाकुएनमध्ये आपले पहिले पाऊल टाकताना केवढी उदास आणि किती बुजलेली राहिले असते. मुळं खोलवर गेलेल्या झाडाचं ते फाटक, आगगाडीच्या डब्यात भरणारे ते वर्ग मला कदाचित तेवढे आनंददायी वाटले नसते. खरोखरच मी भाग्यवान म्हणून मला अशी आई मिळाली. त्या दिवसांमध्ये युद्ध सुरू होते त्यामुळे तोमोईत अगदी कमी छायाचित्रे घेणे शक्य झाले होते. त्यात शाळेतील आपले शेवटचे वर्ष पूर्ण करणाऱ्या मुलांचे चित्र सर्वात उमदे आहे. अशा वेळी पूर्ण वर्ग सभागृहाच्या समोरील पायऱ्यांवर एकत्र उभा राही. एकत्र होण्याआधी चला चला लवकर चला फोटोसाठी चला अशी हाक येई आणि मग दुसऱ्या वर्गातली मुलेही येऊन त्या गर्दीत घुसत. शेवटी हे ओळखणं कठीण होऊन बसे की कुठली मुलं कुठल्या वर्गातली आहेत. आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत यावर खूप चर्चा होई. कोबायाशी अशा वेळी काहीच म्हणत नसत. त्यांना कदाचित असे वाटत असावे की एकाच वर्गाच्या औपचारिक आणि गंभीर चित्रांऐवजी शाळेतील सर्व मुलांचे अगदी जिवंत छायाचित्र कधीही चांगले. ती छायाचित्रे पाहताना आजही वाटते की खरोखर तोमोईचा अंश त्यात उतरलाय. तोमोईबद्दल मला खरं तर खूप काही लिहिता येईल, पण तोत्तोचान सारखी लहान मुलगी सुद्धा व्यवस्थित समजून घेतलं तर किती बदलू शकते हे जरी मी लोकांपर्यंत पोहोचवू शकले तरी मला खूप बरं वाटेल. वयस्कांकडून योग्य दिशा मिळाल्यामुळे तोत्तोचान सारखी मुलगी मोठी झाल्यावर इतरांसमवेत आपले जीवन जगायला शिकली. आज जर तोमोई सारख्या अनेक शाळा असत्या तर आपल्या आजूबाजूला पसरलेली हिंसा नक्कीच घटली असती आणि इतकी मुले शाळा सोडून पळाली नसती. हा माझा खोल विश्वास आहे. तोमोईची शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर कुणा मुलांना घरी जाण्याची घाई नसायची आणि दररोज सकाळी मात्र शाळेत जायचे वेध लागायचे. अशी होती आमची ती शाळा. सोसाकू कोबायाशींचा जन्म 18 जून 1893 मध्ये टोकियोमध्ये झाला.
लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि संगीताबद्दल ओढ होती. लहानपणी ते त्यांच्या घराजवळच्या नदीकाठी उभे राहत. समोर दूरवर दिसणारा हारुना पर्वत आणि नदीचा खळखळाट त्यांना जणू एक नैसर्गिक वाद्यवृंदच वाटायचा. एका गरीब शेतकरी परिवारात जन्मलेले सोसाकू कोबायाशी हे 6वं आणि सर्वात छोटं अपत्य. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना सहाय्यक शिक्षक बनण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. पण इतक्या लहान वयात सहाय्यक शिक्षकाचं प्रमाणपत्र मिळणं हे त्यांच्या लोकविलक्षण बुद्धिमत्तेचंच द्योतक होतं. थोड्याच काळात त्यांची नियुक्ती टोकियोमधील एका प्राथमिक शाळेत झाली. तिथेही त्यांनी स्वतःची संगीत साधना चालू ठेवली. जपानमधील सर्वोत्कृष्ट अशा संगीत विद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. हे विद्यालय आज टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ फाईन आर्ट्स अँड म्युझिक या नावानं ओळखलं जातं. या विद्यालयातून संगीताची पदवी घेतल्यावर हारुजी नाकामुरांनी स्थापन केलेल्या साईकाई संगीत विद्यालयात कोबायाशींनी संगीत शिक्षणाची नोकरी पत्करली. हारुजींच्या मते शिक्षणाचा सर्वात महत्वाचा टप्पा हा प्राथमिक शिक्षणाचा असतो. ते शाळेचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक मुक्त ठेवीत. या शाळेत मुलं सकाळी लेखन वाचन करीत, दुपारी झाडं फुलं गोळा करीत, चित्र काढीत, गाणी म्हणत आणि मुख्याध्यापकांशी गप्पा मारीत. या शिक्षण पद्धतीचा कोबायाशींवर खूप प्रभाव पडला होता आणि नंतर तोमोईसाठीही त्यांनी हीच शिक्षण पद्धती अवलंबली. संगीत शिकवत असतानाच कोबायाशींनी एक संगीतिका लिहिली. प्रसिद्ध मित्सुबिशी उद्योगाचे जनक इवासाकी परिवारातील बैरॉन इवासाकी या संगीतिकेनं खूपच प्रभावित झाले होते. कलाप्रेमी बैरॉन इवासाकींनी कोबायाशींना शिक्षण पद्धतीच्या अभ्यासासाठी युरोपला पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. 1922 ते 1924 अशी 2 वर्ष कोबायाशींनी युरोपमध्ये घालविली. तिथल्या अनेक शाळांना त्यांनी भेटी दिल्या. पॅरिसमध्ये त्यांनी एमिले जाक्स डेलक्रोज यांच्याकडे संगीत कवायतीचं शिक्षण घेतलं. जपानला परतल्यावर त्यांनी साईझो नावाच्या बालवाडीची स्थापना केली. त्या बालवाडीतील शिक्षकांना ते म्हणत, मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाढू दे. त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नांहूनही विशाल आहेत. ती पायदळी तुडवू नका. डेलक्रोज यांच्याबरोबरचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी कोबायाशी 1930 मध्ये पुन्हा युरोपला गेले. या दौऱ्यावरून परतताना स्वतःची शाळा निर्माण करण्याचा त्यांचा निश्चय झाला. 1937 मध्ये तोमोई बरोबरच त्यांनी संगीत कवायत समितीची स्थापना केली. बहुतेक लोक त्यांना संगीत कवायतींचे जपानमधील जनक आणि कुनिताची महाविद्यालयातील संगीत शिक्षक म्हणून ओळखतात. त्यांच्या शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले माझ्यासारखे भाग्यवान खूप मोजकेच आहेत. तोमोई सारख्या इतर शाळा सुरू करण्याआधी त्यांचा मृत्यू झाला हे मोठंच दुर्भाग्य. ज्यावेळी तोमोई जळत होते तेव्हा ते त्याहून अधिक चांगल्या शाळेची कल्पना करीत होते. आसपासच्या कल्लोळाने विचलित न होता त्यांनी त्या क्षणी देखील उत्साहाने विचारले होते, आता आपली नवी शाळा कशी असेल? मी हे पुस्तक लिहित असतानाच मला एक आश्चर्यकारक शोध लागला. माझ्या तेत्सुकोज रूम या दूरदर्शनवरील दैनिक कार्यक्रमाचा निर्माता एका दशकापासून कोबायाशींवर संशोधन करीत होता. त्यानं कोबायाशींना पाहिलंही नव्हतं, पण मुलांच्या संगीत कवायतीच्या वर्गात पियानो वाजवणाऱ्या एका बाईंनी सांगितलेल्या अनुभवानं त्याच्या मनात कोबायाशींबद्दलचं कुतूहल जागं झालं होतं. त्या वर्गात पियानो वाजवत असताना एकदा कोबायाशी त्यांना म्हणाले होते, तुम्हाला माहितीये, मुलं या ठेक्याप्रमाणे कधीच चालत नाहीत. मुलांबद्दलची त्यांची संवेदन क्षमता इतकी तीव्र होती की त्यांचं चालणंच काय, पण त्यांच्या श्वासोच्छवासाची लय देखील कोबायाशींना माहीत होती. 20 वर्षांपूर्वी कोदांशाच्या एका तरुण संपादकाने एका स्त्री मासिकामध्ये मी तोमोईवर लिहिलेला लेख वाचला आणि या लेखाचा विस्तार करून त्याचं एक पुस्तक करण्याचा प्रस्ताव घेऊन तो माझ्याकडे आला. कास्तुहिसा कातो हे या संपादकाचं नाव. जेव्हा विचाराला मूर्त रूप मिळालं तेव्हा तो एक संचालक झालेला होता. पुस्तक लिहिण्याचा विचार मी कधी केलाच नव्हता. तोवर मी फार काही लिहिलं नव्हतं आणि त्यामुळे पूर्ण पुस्तक लिहिण्याचा विचार भीतीदायक वाटत होता. पण कातोंनी माझा आत्मविश्वास खूपच वाढवला. सरतेशेवटी दरमहा एक प्रकरण लिहिण्यास मला करारबद्ध केले गेले आणि अखेर 1979 ते 1980 च्या दरम्यान कोदांशाच्या यंग वुमन या मासिकातून तोत्तोचानची प्रकरणं क्रमशः छापली गेली. त्याच काळात मी टोकियोमधील चिहिरो इवासाकी म्युझियम ऑफ पिक्चर बुक्स मध्ये दर महिन्याला एक चित्र निवडण्यासाठी जात असे.
लहान मुलांची चित्र काढण्यासाठी चिहिरो इवासाकी प्रसिद्ध आहे. मुलांची इतकी जिवंत चित्र क्वचितच कोणी रेखाटली असावीत. मुलांच्या भावविश्वातील असंख्य छटा त्यांनी जिवंत केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे माझ्या पुस्तकातील वर्णनांशी ही चित्र इतकी बेमालूम जुळतात की जणू ती वर्णन समोर ठेवून काढली असावीत. वास्तविक हे पुस्तक लिहिण्याआधी 1974 मध्येच चिहिरो इवासाकींनी जगाचा निरोप घेतला होता. चिहिरो इवासाकीच्या 7,000 चित्रांमधून चित्र निवडायला मदत करण्याबद्दल त्यांचा मुलगा, सून आणि चित्राच्या वापराची अनुमती दिल्याबद्दल त्यांचे पती यांची मी आभारी आहे. या चित्रसंग्रहालयाचे संरक्षक तादासू इजावा यांचीही मी आभारी आहे. पुस्तक लिहित असताना श्री तादासूंनी माझा आत्मविश्वास वाढविण्यास खूप मदत केली. या संग्रहालयाची आज मीही एक विश्वस्त आहे. मियोचान आणि तोमोईतील इतर सहकार्यांनी मला खूपच मदत केली. पुस्तकाच्या जपानी आवृत्तीचे संपादक केइको इवामोतो नेहमी म्हणत, आपल्याला याचं खरोखरच एक सुंदर पुस्तक करायचं आहे. मी त्यांची आभारी आहे. काही वर्षांपूर्वी एक वाक्प्रचार प्रचलित होता. एखादा जर त्याच्या मुळापासून तुटला असेल म्हणजेच अधांतरी आयुष्य जगत असेल तर त्याला तो खिडकीशी उभा आहे असं म्हणत. लहानपणी मी बँडवाल्यांची वाट बघत खिडकीशी उभी असे हे खरंच, पण त्या वर्गात मीही अशीच होते. अधांतरी, इतरांपासून वेगळी, रुजायला स्वतःची मुळच नसल्यासारखी. या पुस्तकाचं नाव मला या वाक्प्रचारावरून सुचलं, पण याला आणखी एक अर्थ आहे. आनंद आणि उत्साहाची अशी एक खिडकी जी माझ्यासाठी तोमोईने उघडली. टोकियो 1982. तोत्तोचान प्रकाशित होऊन केवळ 3च वर्ष झाली आहेत, पण या 3 वर्षात जे काही घडलंय त्यानं मी आनंदित तर आहेच, पण त्याहून अधिक चकित झाले. जेव्हा तोमोई आणि कोबायाशींबद्दल लिहित होते तेव्हा हे जपानमधील बेस्ट सेलर पुस्तक होईल असा विचारही मनाला शिवला नव्हता. प्रकाशनाच्या पहिल्या वर्षात या पुस्तकाच्या 35 लाख प्रती खपल्या. आतापर्यंत याची संख्या 60 लाखाच्या वर गेली आहे. या संख्येला माझ्या दृष्टीनं फारसा अर्थ नाही, पण जपानच्या कानाकोपऱ्यातून पत्राचे अक्षरशः ढीग रोज येऊ लागले. तेव्हा वाटलं लोक खरोखर वाचतायत. ही पत्र लिहिणाऱ्यांमध्ये 5 वर्षाच्या मुलांपासून 103 वर्षांपर्यंतचे लोक होते. प्राथमिक शाळेतील मुलांची पत्रे याहून आश्चर्य वाटत असेल अशी होती. आजकाल अक्षरशः संपर्क तुटत चाललेल्या युगात जर तर मुलांनी प्रसंगी शब्दकोशाच्या मदतीनं तोत्तोचान वाचणं ही गोष्ट जितकी विस्मयकारक तितकीच हर्षदायक होती. दुसरीतल्या एका चिमुरडीनं लिहिलं होतं की तिला तेव्हा एखादा अपंग मुलगा दिसतो तेव्हा तिला वाटतं की हा नक्कीच यासुआ किचान असणार किंवा वाटतं की अरे हा तर तोमोईचा विद्यार्थी दिसतोय आणि मग ती पळत पळत त्याला हॅलो म्हणायला जाते. तोमोई संपून 40 वर्ष झाली, पण मुलांचं कला नाविन्य अद्भुत असतं हेच खरं. कित्येक मुलांनी लिहिलं होतं की तोमोई जळाल्याचं वाचून त्यांना जाणवलं की युद्ध फार वाईट असतं. मुलांच्या या प्रतिक्रिया वाचून या पुस्तक लेखनाचं सार्थक झालं असं वाटतं. पण हे लिहिताना मात्र वाटत असे की हे वाचून जर विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना आणि पालकांना कोबायाशी नावाचा मुलांवर अथांग प्रेम करणारा आणि त्यांच्यासाठी झटणारा एक माणूस होऊन गेला एवढं समजलं तरी खूप होईल. अर्थात त्याच वेळी एक भीती वाटत होती की आजच्या स्पर्धेच्या जगात कोबायाशींचे विचार अति आदर्शवादी म्हणून शिक्षक नाकारणार तर नाहीत. पण झालं मात्र उलटच. पुस्तक वाचल्यावर कित्येक शिक्षक शाळेत मोकळ्या तासांना मुलांना पुस्तकाचं एक एक प्रकरण वाचून दाखवीत आणि त्यावर चित्रही काढायला सांगत. आजच्या शिक्षण पद्धतीनं त्यांचं मन चिंतित होत असे आणि कोबायाशींच्या पद्धतीचं थोडं तरी अनुकरण करण्याचा ते निश्चय करीत असत. अशी पत्र वाचून डोळ्यात पाणी उभं राही. वाटे कोबायाशींसारखा विचार करणारे कितीतरी लोक आहेत. जपानी शिक्षक माझ्या पुस्तकाचा अनेक प्रकारांनी उपयोग करीत होते. गेल्या वर्षी शेतीवाडीचे शिक्षक हे प्रकरण 3ऱ्या पाठ्यपुस्तकात घातलं गेलं. जुनाट शाळा हे प्रकरण 4थीच्या नीतिशास्त्र आणि शिष्टाचाराच्या पुस्तकात घातलं गेलं. अशीही काही पत्र होती की ज्यानं मन उद्विग्न व्हावं. बाल गुन्हेगार सुधारगृहात राहणाऱ्या एका मुलीनं लिहिलं होतं, माझी आई जर तोत्तोचानच्या आईसारखी असती आणि मलाही कोबायाशी भेटले असते तर कदाचित मी आज इथं आले नसते. तोत्तोचानच्या विक्रमी यशाच्या कारणाची चर्चा अनेक प्रसार माध्यमांनी केली. आसाही म्हणजे चक्क आपला सकाळ जपानी भाषेत, आसा म्हणजे पहाट आणि ही म्हणजे दिवस.
थोडक्यात दिवसाची सुरुवात या दैनिकाने तोत्तोचान सिंड्रोम नावाची एक मालिका छापली. एका प्रकाशकाने तर तोत्तोचान एका बेस्ट सेलरची कहाणी नावाचं एक अख्खं पुस्तकच छापलं. मला वाटतं या पुस्तकाच्या यशाचं सर्वात मोठं कारण असं होतं की जपानमध्ये जेव्हा शिक्षणाची समस्या अतिशय बिकट झाली होती, नेमक्या त्याच वेळी हे पुस्तक छापलं गेलं. या विषयावर काहीतरी केलंच पाहिजे असे सर्वांनाच वाटत होते. साहजिकच अनेक वाचकांनी हे पुस्तक म्हणजे शिक्षणशास्त्रावरचा एखादा प्रबंध असल्यासारखं वाचलं आणि सर्व वयोगटाच्या लोकांना उपयोगी पडेल असं असल्यानंही याचा वाचक वर्ग अधिक विस्तृत झाला. जपानमध्ये एखाद्या स्त्री लेखिकेचं पुस्तक बेस्ट सेलर होण्याची ही पहिलीच घटना होती. सुरुवातीला पुरुष वाचकांची प्रतिक्रिया थोडी नकारात्मक होती. आम्हाला मुखपृष्ठ जरा पोरकट वाटलं अशी सुरुवात करून कुटुंबियांच्या आग्रहाखातर पुस्तक वाचलं असं म्हणत शेवटी या प्रतिक्रिया सकारात्मक झाल्या होत्या. तोत्तोचानची बाजू घेणाऱ्या कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच याच्या उत्पन्नातून मूकबधीर कलाकारांसाठी एक व्यावसायिक नाट्यसंघ स्थापण्याचा निर्णय मी घेतला होता. मी या नाट्यसंघाला समाज कल्याण संघटनेचा दर्जा देण्याची विनंती केली, कारण मग माझ्या मृत्यूनंतर माझ्या वृद्धापकाली सुद्धा या संघाच्या अस्तित्वाला धक्का पोहोचणार नाही. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. साहजिकच हे करून घेण्यात खूपच अडचणी आल्या, पण अखेर सरकारने हा प्रस्ताव मान्य केला आणि तोत्तोचान प्रतिष्ठानचा जन्म झाला. या नाट्यसंघाला अपेक्षेहून अधिक यश मिळालं आणि जपानच्या मूकबधीर रंगभूमीचा जन्म झाला. सध्या तोत्तोचान प्रतिष्ठानच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 20हून अधिक मूकबधीर कलाकार प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेचेही वर्ग घेतले जातात. गेल्या वर्षी जुलैमध्ये इटली येथे पालेर्मोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मूकबधीर मेळाव्यातील नाट्य महोत्सवात आमच्या क्योगेन या नाटकाच्या सादरीकरणाने आमचं स्वप्न साकार केलं. 2 वर्षांपूर्वी तोत्तोचानच्या अभूतपूर्व यशामुळे मला जपानी सम्राटांच्या उद्यानात वासंतिक चहापानासाठी निमंत्रित केलं गेलं. तिथं आलेल्या नोबल पारितोषिक विजेत्या केनिची फुकुईनी स्वतः म्हटलं, तोत्तोचान सर्वाधिक खपाचं पुस्तक झालं, हे फारच छान झालं. सन 1981 आंतरराष्ट्रीय अपंग वर्षी 9 डिसेंबरला जपानमध्ये हा अपंग दिन म्हणून घोषित झाला आहे. मला पंतप्रधान सुझुकी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. या व्यतिरिक्तही अनेक पुरस्कार मला मिळाले. यात बालसाहित्यिकांच्या स्मृतीला समर्पित वेसाइड स्टोन याचाही समावेश आहे. अनेक लोकांनी तोत्तोचानवर चित्रपट, दूरदर्शन मालिका किंवा ॲनिमेशन फिल्म्स बनवण्याची परवानगी मागितली. परंतु चिहिरो इवासाकीची चित्र आणि वाचकांच्या मनातील छबी यांना चित्रित करणं अशक्य आहे असं वाटून मी या सर्व परवानग्या देण्याचं नाकारलं. फक्त एकच प्रस्ताव मी स्वीकारला, तो म्हणजे शिन्सेई निहाओन सिम्फनी या वाद्यवृंदाचा तोत्तोचानवर एक संगीतिका करण्याचा. मला वाटतं संगीत कल्पनेच्या मुक्त भरारीला उपयोगी पडतं. आकिहिरो कोमोरीची ही संगीतिका माझ्या शब्दांहूनही अधिक परिणामकारक झाली आहे. आता या संगीतिकेची एक रेकॉर्डही उपलब्ध आहे. 1982 मध्ये तोत्तोचानच्या प्रकाशनानंतर एका वर्षातच डोरिथी ब्रिटन यांचा इंग्रजी अनुवाद तयार झाला. डोरोथी स्वतः एक संगीतकार आणि कवयित्री आहेत. त्यांचा अप्रतिम अनुवाद मूळ पुस्तकाची लय ताल सांभाळीत थेट हृदयाला भिडतो. या इंग्रजी अनुवादानेही जपानमधील इंग्रजी सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचा मान मिळवला. याच्या 4 लाख प्रती खपल्या. हा इंग्रजी अनुवाद अमेरिकेतही त्याच वेळी प्रसिद्ध झाला. तोत्तोचानचे अनुवाद चीन आणि कोरियामध्येही प्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही देशात प्रकाशनाधिकावर बंधनं नाहीत. चिनी अनुवादाबद्दल मला माहिती नव्हतं. एका ओळखीच्या जपानी गृहस्थांच्या हाती एका सद्गृहस्थानं चिनी भाषेतील अनुवादाची प्रत मला पाठवली. तेव्हा मला तोत्तोचानचे 2-3 अनुवाद प्रसिद्ध झाल्याचं समजलं. पोलंड आणि फिनलंडमधील प्रकाशकांनी सर्व औपचारिकता पूर्ण करून आता त्यांचेही अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. चेकोस्लोवाकियामधील प्रकाशकांशी चर्चा चालू आहे आणि युरोपमधील अनेक देशांनी संपर्क साधला आहे. तोत्तोचानच्या माध्यमातून सगळ्या जगाला जपानबद्दल माहिती होते, याचा मला खूप आनंद होतोय. अमेरिकेतील एका शाळकरी पोरानं मला पत्रातून विचारलं, तोत्तोचान, तू एक सुंदर मुलगी आहेस का ग? असशील तर माझ्या घरी जेवायला ये. त्यांच्या शाळेच्या बाईंनी त्यांना तोत्तोचान वाचून दाखवलं होतं. त्या पत्राबरोबर बाईंनी एक पत्र जोडलं होतं. ते पत्र लिहिणारा मुलगा एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबातील होता. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील अनेक मुलींनी मला म्हटलं होतं की या पुस्तकातून इतकी सहृदयता मिळेल असं वाटलं नव्हतं. या पुस्तकाकडे त्या नेमक्या कशामुळे आकर्षित झाल्या हे त्यांनी लिहिलं नव्हतं. कदाचित प्रत्येकीचं कारण वेगवेगळं असेल. एक मात्र खरं की किशोर वयात सहृदयता आणि सौम्यता सहज मनाला भिडते. नुकतंच मला युनिसेफनं नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय संस्था आपलं सद्भावना दूत म्हणून नियुक्त केले. हेही अर्थात तोत्तोचानमुळेच झालं. असं
की युनिसेफच्या न्यूयॉर्क सचिवालयाच्या कार्यकारी संचालकांना त्यांच्या कोणा मित्राने तोत्तोचानची एक प्रत पाठवली. त्यांचे आणि माझे विचार खूपच मिळते जुळते होते. ते आशियासाठी सद्भावना दूताच्या शोधात होते. यापूर्वी अभिनेते डॅनी के पीटर उस्तिनोव, नॉर्वेच्या अभिनेत्री लिव्ह उल्मन अशा प्रसिद्ध व्यक्तींनी सद्भावना दूत म्हणून काम केलं होतं. आता मी चौथी दूत बनेन. जगात रोज 40,000 आणि वर्षात 1.5 कोटी मुलं उपासमारी संबंधित रोगांना बळी पडतात. या गरीब बालकांची स्थिती समजावून घेऊन त्याचा अहवाल देणं हे माझं काम असेल. या उन्हाळ्यात मी आफ्रिकेत आणि कदाचित आशियाई देशातही जाईन. आज जर कोबायाशी हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सर्व एक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा, कुठलंही काम करा, आपण सर्व एक आहात. कोबायाशी नेहमी सांगत. वसंत 1984, तेत्सुको कुरुयानागी. तर मला एक सांगा की ज्या पुस्तकाचे मनोगत किंवा प्रस्तावना वाचायला अर्धा तास लागेल ते पुस्तक आपल्याला किती काहीतरी देणार असेल. तर प्रस्तावना तर आवडलेली आहेच. आता आपण पुढे वळणार आहोत आपल्या मुख्य पुस्तक वाचनाकडे. एक एक भागाचं नाव आहे ते घेऊन पुढचं वाचन मी करत राहणार आहे. सर्वांना विनंती शक्यतोवर आपले व्हिडिओ ऑन ठेवायचेत. रिॲक्शन्स तुम्ही पाठवू शकता आणि वेगवेगळे फक्त जे काही तुम्ही बॅकग्राऊंड लावून जे करताय तसं काही करू नका. सुरुवात करूया. तोत्तोचान स्टेशन. जियुगाओका स्टेशन आलं आणि त्या दोघी ओईगाची रेल्वेमधून उतरल्या. आईचा हात धरून तोत्तोचान फाटकाकडे निघाली. कधीतरी रेल्वेचा प्रवास करायला मिळणाऱ्या तोत्तोचानला आपलं ते मूल्यवान तिकीट देऊन टाकणं खरं तर जीवावर आलं होतं. मी हे ठेवून घेऊ? तिने तिकीट कलेक्टरला विचारलं. नाही, तिच्या हातातून तिकीट काढून घेत कलेक्टर उत्तरला. त्याच्या तिकिटाच्या खोक्याकडे बोट दाखवीत तोत्तोचान म्हणाली, ही सगळी तुमची आहेत का हो? नाही, ती रेल्वे स्टेशनच्या मालकीची आहेत. इतरांची तिकीटं घेता घेताच त्यानं सांगितलं. अय्या, या खोक्याकडे उत्सुकतेनं पाहता पाहताच ती पुढे म्हणाली, मीही मोठेपणी तिकीटं विकणार. तिकीट कलेक्टरनं आता पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. माझ्याही धाकट्या मुलाला स्टेशनवर काम करायचंय, मग तुम्ही दोघंही एकत्रच काम करा हं. तोत्तोचानने एकदा नीट निहाळून त्याच्याकडे बघितलं. तो जरा जाड आणि चष्मेवाला होता, पण चेहऱ्यावरून खूप दयाळू वाटला. हं, कमरेवर हात ठेवून ती म्हणाली. तशी माझी काही हरकत नाही, मी विचार करेन, पण मला आता वेळ नाहीये. मी की नाही माझ्या नव्या शाळेत चाललीये. ती आईकडे पळता पळताच ओरडली. आई, मी मोठेपणी तिकीट विकणार. आईला हे नवीन नव्हतं. ती म्हणाली, असं? पण मला वाटलं तुला गुप्तहेर व्हायचं होतं. तोत्तोचान आईचा हात धरून चालू लागली. तिला आठवलं की आदल्या दिवशीपर्यंत तिला ती गुप्तहेर होणार याची खात्री होती. पण खोकभर तिकीट मिळण्यात किती मज्जा असेल ग. तिला एक झक्कास कल्पना सुचली. तिनं आईकडे पाहिलं आणि म्हणाली, एक पण आई, मला अशी तिकीटं विकणारी नाही का होता येणार, जी खरोखरी गुप्तहेर असेल? आई काहीच बोलली नाही. तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला खरं म्हणजे कसली तरी काळजी लागली होती. तोत्तोचानला जर नव्या शाळेत घेतलं नाही तर? तिनं रस्त्याच्या कडेनं उड्या मारत आणि मनाशीच बडबडत चालणाऱ्या तोत्तोचानकडे बघितलं. आईच्या चिंतेची काही कल्पना नसलेल्या तोत्तोचाननं आईकडे पाहत आनंदानं सांगितलं, आई, मी माझा विचार बदललाय ग. मी ना ते रस्त्यावरून जाणारे जाहिरातवाले, बँडवाले असतात ना त्यांच्यात जाणार. आई किंचित उदासपणे म्हणाली, चल ग लवकर, उशीर होईल. आपण असं मुख्याध्यापकांना ताटकळत ठेवणं बरं नाही. आता बडबड बंद, समजलं? नाकासमोर बघ आणि नीट चल. त्यांच्या समोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू दिसू लागलं होतं. खिडकीजवळची चिमुरडी. आईच्या काळजीला तसंच कारण होतं. तोत्तोचान खरं तर नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि तिला शाळेतून काढूनही टाकलं होतं. फक्त पहिलीत असूनही. मागच्याच आठवड्यातील गोष्ट. आईला तोत्तोचानच्या बाईंनी बोलावलं होतं. आई येताच त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. तुमची मुलगी अख्ख्या वर्गाचं लक्ष विचलित करते हो. तुम्ही कृपा करून तिला दुसऱ्या शाळेत घाला. त्या सुंदर आणि तरुण शिक्षिकेने एक निश्वास सोडला. माझी सहनशक्ती खरंच संपली आता. आईला धक्काच बसला. तोत्तोचाननं असं सगळ्या वर्गाला त्रास होण्यासारखं केलं तरी काय? गोंधळून जाऊन बाईंच्या पापण्यांची उघडझाप होऊ लागली. आपले छोटे कापलेले केस कपाळावरून मागे सारत बाईंनी पुढे सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे ती तिचं डेस्क 100 वेळा तरी उघडते आणि बंद करते. मी सांगितलं होतं की कोणीही काही काढायचं असल्याशिवाय डेस्क उघडायचं नाही. तेव्हापासून तुमची तोत्तोचान सतत काहीतरी डेस्कमधून काढत किंवा ठेवत असते. एकदा वही तर एकदा पेन्सिल, एकदा पुस्तक नाही तर आणखी काही.
आता समजा आम्ही वर्गात मुळाक्षर लिहित असलो तर ही डेस्क उघडते, वही काढते आणि धाडकन ते बंद करते. मग ती पुन्हा ते उघडते. डोकं खुपसून पेन्सिल काढते, फटकन डेस्क बंद करते आणि एक अक्षर लिहिते. पुन्हा ते चुकलं म्हणून किंवा खराब आलं म्हणून डेस्क उघडते, खोडरबर काढते, अक्षर खोडते आणि पुन्हा खोडरबर ठेवून ते बंद करते. आणि हे सगळं भयानक वेगानं एक अक्षर लिहून झालं की या सगळ्या वस्तू ती एक एक करून आत ठेवते. दुसरं अक्षर लिहिण्याच्या वेळी सगळं पुन्हा तसंच. पहिल्यांदा वही, मग पेन्सिल, मग खोडरबर. प्रत्येक वेळी ती ते डेस्क उघडणार आणि बंद करणार. माझं डोकं अक्षरशः चक्रावून जातं आणि परत तिला काही बोलता येत नाही कारण ती प्रत्येक वेळी ते कारणासाठीच उघडते आणि बंद करते. आता बाई पापड्यांची अधिकच वेगाने उघडझाप करू लागल्या. जणू त्यांच्या डोळ्यांसमोर सगळंच्या सगळं चित्र तरळत होतं. तोत्तोचानच्या डेस्क उघडण्या आणि बंद करण्यामागचं कारण आता आईच्या लक्षात आलं. तिला आठवलं तोत्तोचान पहिल्या दिवशी शाळेतून घरी आली तेव्हा फारच खुशीत होती. ती म्हणाली होती, "आई, शाळा खूपच मस्त आहे. माझ्या घरच्या डेस्कला बाहेरून उघडण्याचे खण आहेत, पण शाळेतल्यांना की नाही वरून उघडण्याचे कप्पे आहेत. ते डेस्क खोक्यासारखे आहेत माहितीये आणि सगळ्या वस्तू त्याच्या पोटात ठेवता येतात." आईच्या डोळ्यांसमोर मजेनं डेस्क उघडणाऱ्या आणि बंद करणाऱ्या तोत्तोचानचं चित्र उभं राहिलं. तिनं ते मुद्दाम खोडसाळपणे केलं असं काही आईला वाटेना. त्यातलं नाविन्य ओसरलं की ती हे आपोआपच बंद करेल अशी आईची खात्री होती. ती फक्त एवढंच म्हणाली, "मी तिला सांगेन." बाईंचा आवाज आता चढला होता. "अहो, फक्त एवढंच असतं तर ठीक होतं." त्यांनी पुढे म्हटलं. बाई पुढे वाकल्या. आई शरमून मागे सरकली. बाई म्हणाल्या, "पण जेव्हा ती तिच्या डेस्कशी खेळत नसते, तेव्हा ती वर्गात उभी असते." "उभी असते? कुठे?" आईनं आश्चर्यानं विचारलं. "खिडकीपाशी." बाईंनी तुटकपणे सांगितलं. "पण ती खिडकीपाशी का उभी राहते?" आई आता मात्र पुरती गोंधळून गेली होती. रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावण्यासाठी. बाई जवळजवळ ओरडल्याच. बाईंच्या एकूण सांगण्याचा सारांश असा होता, जवळजवळ तासभर डेस्कशी खेळून झाल्यावर तोत्तोचान सरळ खिडकीशी जाऊन बाहेर बघत राही. ती जोवर शांत आहे तोवर तिनं तसं करायलाही हरकत नाही. असा विचार बाई करत असतानाच ती अचानकपणे रस्त्यावरच्या झकपक पोशाख केलेल्या बँडवाल्यांना जोराने हाक मारत असे. बाईंच्या दुर्दैवाने त्यांचा वर्ग तळमजल्यावर रस्त्याला लागून होता. रस्ता आणि वर्ग यांच्यामध्ये फारच थोडं अंतर असल्यानं वर्गातून कोणीही रस्त्यावरून जाणाऱ्यांशी सहज बोलू शकत असे. तोत्तोचानची हाक ऐकून बँडवाले अगदी खिडकीशी येऊन उभे राहायचे. तोत्तोचान ही बातमी सगळ्या वर्गाला ओरडून सांगायची. मग अख्खा वर्गच खिडकीशी गोळा व्हायचा आणि गोंगाट सुरू व्हायचा. "काहीतरी वाजवा ना," तोत्तोचान म्हणायची आणि मग एरवी शांतपणे जाणारे ते बँडवाले विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पिपाण्या, ढोल आणि झांजा मोठमोठ्यानं वाजवायचे. बिचारा बाई मात्र हे सगळं थांबण्याची वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नसत. शेवटी एकदा ते संगीत संपलं की मगच मुलं आपापल्या जागेवर जायची. फक्त तोत्तोचान सोडून. "तू अजून खिडकीत काय करतेस?" असं बाईंनी विचारल्यावर ती म्हणायची, "अहो, दुसरा बँड येईल ना." दुसरा बँड आला आणि आपण खिडकीत नसलो तर तो तसाच निघून जाईल. मग आपण कसं ऐकणार त्यांचं वाजवणं? हे सगळं किती तापदायक होत असेल तुम्हीच विचार करा. बाई कळवळून म्हणाल्या. आईलाही आता त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला लागली होती. एवढ्यात बाईंनी अजून चढ्या आवाजात पुढे सांगायला सुरुवात केली. "याही पेक्षा जास्त म्हणजे ती अजून काय काय करते?" आईचा धीर सुटत चालला होता. "अजून काय काय? अहो, ती अजून काय काय करते हे मला जरी मोजता आलं असतं तरी मी तिला शाळेतून काढा म्हटलं नसतं." एक क्षणभर बाईंनी स्वतःला सावरलं. आईकडे पाहत त्या म्हणाल्या, "कालचीच गोष्ट. तोत्तोच्या नेहमीप्रमाणेच खिडकीशी उभी होती आणि मी वर्गात धडा शिकवत होते. मला वाटलं ती रोजच्या सारखीच बँडवाल्यांची वाट पाहत असणार." तेवढ्यात तिनं कुणाला तरी हाक मारली. "ए, तुम्ही काय करता आहात?" माझ्या जागेवरून ती कोणाशी बोलते हेच मला दिसेना आणि काय चाललंय ते समजेना. तेवढ्यात तिनं पुन्हा हाक मारली. "ए, तुम्ही काय करता आहात?" ती रस्त्यात कुणाला हाक मारत नव्हती तर वर पाहून कुणाशी तरी बोलत होती. मला राहावे ना. मी उत्तर ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच उत्तर ऐकू आलं नाही आणि तोत्तोचान तर इतक्या वेळा तोच तोच प्रश्न विचारत होती की मला शिकवण्यात अडथळा यायला लागला. शेवटी मी खिडकीशी जाऊन कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खिडकी बाहेर डोकं काढून वर पाहिलं तेव्हा दिसलं की तिथे एक चिमण्यांची जोडी होती आणि त्या दोन चिमण्या वर्गाच्या वळचणीला घरटं बांधत होत्या. ती चिमण्यांशी बोलत होती आणि त्या दोन चिमण्या वर्गाच्या त्या चिमण्यांशी बोलू नका असं मी म्हणत नाही कारण मुलांच्या आवडी मला समजतात पण तरीही तास चालू असताना मध्येच तुम्ही काय करता आहात असं चिमण्यांना विचारायचं म्हणजे
आईनं माफी मागण्यासाठी काही बोलण्याआधीच बाई म्हणाल्या, नंतर आमचा चित्रकलेचा तास होता. मी मुलांना जपानचा झेंडा काढायला सांगितला. इतर सगळ्यांनी तो बरोबर काढला, पण तुमच्या मुलीनं मात्र नौसेनेचा झेंडा काढायला सुरुवात केली. तुम्हाला माहितीये त्याच्यावर किरणं रंगवलेली असतात. मी म्हणते तेही एक वेळ ठीक आहे. पण अचानक तिनं त्याच्याभोवती किनार रंगवायला सुरुवात केली. युवक दलांच्या फलकावर असते ना तशी. तिनं कुठंतरी पाहिलं असणार. ती नेमकं काय करते हे मला समजण्यापूर्वीच तिनं पिवळ्या तेली खडूनं किनार काढली होती आणि ती सरळ कागदावरून डेस्कवर गेली होती. तिच्या त्या झेंड्यानंच सगळा कागद व्यापला होता. त्यामुळं किनार काढायला जागाच नव्हती. तिनं पिवळा खडू घेतला आणि तिच्या झेंड्याच्या सगळ्या बाजूंनी 1760 रेघा मारल्या. त्याही कागदाबाहेर जाणाऱ्या. डेस्कवर भयंकर रेघांचं जाळं झालं होतं. पुष्कळ प्रयत्न करूनही आम्हाला ते नीट खोडता आलं नाही. तरी बरं, त्या रेघा फक्त 3च बाजूला होत्या. आईला जरा सुटल्यासारखं झालं. नशीब, फक्त 3च बाजूला. बाई जरा शांतपणे पण ठासून म्हणाल्या, अहो पण जवळजवळ सगळा ध्वजस्तंभ कागदाबाहेर गेलाय आणि तो अजून डेस्कवर तसाच आहे. बाई उठल्या. मी एकटीच वैतागले असं नाही, शेजारच्या वर्गातल्या बाईंनाही फार त्रास झालाय. आईला आता काहीतरी करणं भागच होतं. कारण इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही ते महत्वाचं होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती. अशी शाळा की जिथं तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतील आणि इतर लोकात मिळून मिसळून राहायला शिकवतील. आता ज्या शाळेत त्या चालल्या होत्या ती आईनं खूप शोधून आणि विचार करून ठरवली होती. शाळेतून काढल्याचं आईनं तोत्तोचानला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची चूक काय झाली हेच समजलं नसतं आणि उगीच तिच्या मनातला गोंधळ वाढला असता. म्हणून तिनं तोत्तोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. आई फक्त एवढंच म्हणाली, तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी एका खूप छान शाळेबद्दल ऐकलंय. चालेल, पण तोत्तोचान क्षणभर घोटाळली. पण काय? आईला शंका आली. हिला शाळेतून काढल्याबद्दल काही समजलं की काय? पण तोत्तोचान निरागसपणे विचारत होती, ए पण आई, नव्या शाळेत बँडवाले येतील का ग? पुढे नवी शाळा. नव्या शाळेच्या फाटकापाशीच तोत्तोचान थांबली. ती पूर्वी ज्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला सिमेंट काँक्रीटचे मोठे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी होती. पण ह्या नव्या शाळेच्या दाराला मात्र 2 छोटेसे खांब होते आणि त्यावर फांद्या आणि पानं उगवली होती. हे दार अजून वाढतंय वाटतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षा उंच होईल का ग आई? ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. ती त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिला वाऱ्यामुळे एका बाजूला कललेली छोटीशी पाटी दिसली. तोमोई विद्यालय. तोमोई म्हणजे काय? असं ती विचारणार एवढ्यात तिला जे दिसलं ते पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असंच तिला वाटलं. तिनं झुडपाचं कुंपण जरा बाजूला करून नीट पाहिलं, पण तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आई, त्या मैदानात तिकडे आगगाडी आहे का ग खरोखरीची? त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोत्तोचानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात आल्यासारखं वाटत होतं. वर्गाच्या खिडक्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होत्या आणि त्याहून जास्त झुडुपांमधून त्यांच्याकडे पाहणाऱ्या गुलाबी गालांच्या एका चिमणीचे डोळे एका वेगळ्याच आनंदात लकाकत होते. मला शाळा खूप आवडली. एका क्षणात तोत्तोचानने त्या कुकगाडीतल्या शाळेकडे पळायला सुरुवात केली. पळता पळता मागे वळून तिने आईला म्हटले, आई लवकर ये, ही बघ ना गाडी थांबलीये, आपण त्यात बसूया. बिचारी आई तिला पकडण्यासाठी धावत सुटली. सुदैवानं आई शाळेत असताना बास्केटबॉलच्या संघात होती. त्यामुळे ती तोत्तोचानहून अधिक जोराने धावली आणि तिनं लवकरच तोत्तोचानला गाठलं. हे बघ, आत्ताच तुला या गाडीत बसता येणार नाही, आईनं समजावून सांगितलं. हे डबे म्हणजे वर्ग आहे तिथले आणि अजून तर तुझं नाव शाळेत घातलंही नाही आपण. तुला जर खरंच या डब्यात बसायचं असेल तर तू मुख्याध्यापकांशी नम्रतेनं आणि नीट बोलायला हवं. आपण आता त्यांच्याकडेच जाऊया आणि तू चांगलं वागली तरच तुला या शाळेत घेतील, समजलं? कूक गाडीत बसू दिलं नाही म्हणून खरं तर तोत्तोचानला खूप वाईट वाटलं होतं. पण तिनं आई म्हणेल तसं ऐकायचं ठरवलं होतं. समजलं, ती म्हणाली. मला ही शाळा खूप आवडली आहे. आईच्या मनात आलं हिला सांगावं की तिच्या आवडण्याचा आणि न आवडण्याचा प्रश्नच नाहीये. मुख्याध्यापकांना ती आवडते की नाही हे महत्वाचं आहे. पण ती काहीच बोलली नाही. तिनं तोत्तोचानचा हात धरला आणि सरळ मुख्याध्यापकांच्या खोलीकडे चालायला सुरुवात केली. सगळे गाडीचे डबे आता सकाळचे वर्ग सुरू झाल्याने शांत होते. भिंतीच्या ऐवजी शाळेच्या सर्व बाजूंनी झाडं होती आणि मैदानावर जिकडे तिकडे लाल पिवळ्या फुलांचे ताटवे फुललेले होते. मुख्याध्यापकांची कचेरी मात्र आगगाडीच्या डब्यात नव्हती. ती उजव्या हाताला एका अर्धवर्तुळाकार ओट्यावर असलेल्या एक मजली इमारतीमध्ये होती.
आईचा हात सोडून तोत्तोचान पळतच 7-8 पायऱ्या चढली आणि अचानक थांबून तिने वळून आईकडे पाहिलं. काय ग झालं? हिने विचार तर बदलला नाही ना, या भीतीने आईने विचारलं. एक पायरी चढून तोत्तोचाननं हळूच आईच्या कानात विचारलं, आई, आपण आता ज्यांना भेटणार आहोत ते स्टेशन मास्तर आहेत का ग? आईलाही जरा गंमत करण्याची लहर आली. तिनेही गंभीरपणे हलक्या आवाजात विचारलं, का ग? तोत्तोचाननं दबक्या आवाजात सांगितलं, तू म्हणालीस की ते मुख्याध्यापक आहेत, पण या सगळ्या कुगाड्या त्यांच्या असतील तर ते नक्की स्टेशन मास्तर असणार. रेल्वेच्या डब्यात शाळा हे जरा विचित्रच, हे आईलाही मान्य होतं. पण आता समजावत बसायला वेळ नव्हता. ती म्हणाली, तू त्यांनाच का नाही विचारत? आणि हे बघ, तुझे बाबा नाही का वायोलिन वाजवत, म्हणून त्यांच्याकडे किती प्रकारची वायोलिन आहेत की नाही? म्हणून आपलं घर काय लगेच वायोलिनचं दुकान होतं का? नाही. तोत्तोचानला पटलं. आईचा हात धरून ती निघाली. मुख्याध्यापक, आई आणि तोत्तोचान खोलीत शिरल्याबरोबर खुर्चीत बसलेले गृहस्थ त्यांच्या स्वागतासाठी उठले. त्यांच्या डोक्याला जवळजवळ टक्कल होतं आणि काही दातही पडलेले होते, पण चेहरा मात्र प्रसन्न आणि तरतरीत दिसत होता. ते फार उंच नव्हते, पण रुंद खांद्यामुळे धिप्पाड वाटत होते. त्यांनी अंगात काळ्या रंगाचा जुनाट सूट घातला होता. त्यांना घाईघाईनं झुकून नमस्कार करत तोत्तोचाननं उत्साहानं विचारलं, तुम्ही मुख्याध्यापक आहात की स्टेशन मास्तर? आईला ओशाळल्यासारखं झालं, पण ती काही बोलण्याच्या अगोदरच ते हसून म्हणाले, मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. तोत्तोचान खुश झाली. किती छान, ती म्हणाली. मी तुम्हाला एक सांगू, या शाळेत यायला खूप आवडेल मला. मुख्याध्यापकांनी तिला बसायला खुर्ची दिली आणि आईकडे वळून ते म्हणाले, तुम्ही गेलात तरी हरकत नाही, मला तोत्तोचानशी गप्पा मारायच्या आहेत. तोत्तोचान एक क्षणभर गोंधळली, पण दुसऱ्या क्षणी तिनं स्वतःला सावरलं. आपण यांच्याशी गप्पा मारू शकू याचा तिला विश्वास वाटला. ठीक आहे मग, हिला तुमच्याजवळ सोडून मी निघते आता. आईने जाता जाता खोलीचं दार ओढून घेतलं. मुख्याध्यापकांनी त्यांची खुर्ची पुढे ओढून घेतली आणि तिच्या समोर बसत ते म्हणाले, आता मला तुझ्याबद्दल सांग. तुला काय हवं ते सांग. मला हवं ते? तोत्तोचानला वाटलं होतं तिला बऱ्याच प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील, पण ती काहीही बोलली तरी चालेल हे ऐकून तिला इतका आनंद झाला की काय बोलून काय नको असं होऊन गेलं. तिनं ती ज्या गाडीनं आली ती किती जोरात आली ते सांगितलं. तिकीट तपासनिसानं तिचं तिकीट कसं काढून घेतलं, तिच्या पहिल्या शाळेच्या वर्ग शिक्षिका किती छान होत्या, चिमण्यांचं घरटं कसं होतं. मग तिनं तिच्या रॉकीबद्दल सांगायला सुरुवात केली. रॉकी म्हणजे तिचा चॉकलेटी रंगाचा कुत्रा. त्याला सगळ्या प्रकारचे खेळ यायचे. बाबा कसं छान पोहतात आणि सूरही कसा छान मारतात. ती असं बरंच काही काही सांगत राहिली. मध्येच मुख्याध्यापक विचारायचे, मग पुढे? आणि मग खुशीत येऊन तोत्तोचान सांगत राहिली, पण शेवटी तिला काहीच सुचेना. आता सगळं सांगून झाल्यासारखं वाटत होतं. बस एवढंच? अजून काही सांगायचं नाही? मुख्याध्यापकांनी विचारलं. तोत्तोचानच्या मनात आले, अरे रे, कधीतरीच अशी वेळ येते. तिला अजून सांगण्यासारखं काहीतरी हवं होतं. तिनं खूप विचार केला. तेवढ्यात तिला सुचलं, तिनं तिच्या आज घातलेल्या कपड्याविषयी काहीच सांगितलं नव्हतं. तिचे बहुतेक सगळे कपडे आईच शिवायची, पण आजचा ड्रेस मात्र आयताच आणला होता. ती दुपारी घरी यायची, तेव्हा तिचे कपडे नेहमीच फाटलेले असायचे. ते तसे का व्हायचे हे आईला कधीच समजलं नाही. तिनं मुख्याध्यापकांना सांगितलं, की ती जेव्हा सरपटत सरपटत इतरांच्या बागेच्या तारेच्या कुंपणाखालून जायची, तेव्हा ते कपडे फाटायचे. आज सकाळी सुद्धा ती शाळेत जायला निघाली, तेव्हा आईनं शिवलेले सगळे चांगले कपडे फाटले होते. म्हणून मग तिला विकत आणलेला ड्रेस घालावा लागला. त्याच्यावर लाल आणि राखाडी चौकड्या होत्या आणि तो छान होता. पण आई म्हणाली, की कॉलरवरची ती भरलेली फुलं काही एवढी छान नव्हती दिसत. मुख्याध्यापकांना ती कॉलर दाखवत ती म्हणाली, आईला ना आवडत नाही ही कॉलर. त्यापुढे काय बोलावं हे तिला सुचेना, पण तेवढ्यात मुख्याध्यापकच उठले आणि प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत म्हणाले, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हं. बस, एवढेच शब्द ते बोलले आणि तोत्तोचानला जाणवलं आजपर्यंत त्यांच्या इतकं कुणीच तिला आवडलं नव्हतं. कारण आतापर्यंत इतका वेळ तिचं बोलणं कुणीच ऐकून घेतलं नव्हतं आणि तेही इतक्या मनापासून, एकदाही जांभई न देता किंवा न कंटाळता. तोत्तोचानला अजून घड्याळ समजत नव्हतं, पण ते जर तिला समजलं असतं तर तिला धक्काच बसला असता आणि त्याही पेक्षा जास्त तिला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली असती. कारण ती जेव्हा शाळेत आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते आणि जेव्हा मुख्याध्यापकांनी तिला तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस असं सांगितलं, तेव्हा खिशातून घड्याळ काढून ते म्हणाले, चला आता जेवणाची वेळ झाली. म्हणजे मुख्याध्यापकांनी तब्बल 4 तास तिचं ऐकून घेतलं असणार.
त्यापूर्वी किंवा त्यानंतरही तोत्तोचानचं इतका वेळ कुणीही ऐकून घेतलं नव्हतं आणि आईला आणि वर्ग शिक्षकांना तर 7 वर्षाची मुलगी एवढं बोलली तरी काय याचंच आश्चर्य वाटलं असतं. तोत्तोचानला अर्थातच तिला शाळेतून काढून टाकलं याची कल्पनाच नव्हती आणि पूर्वी इतकीच निष्पाप निरागसपणे वावरत होती. खोल मनात कुठेतरी सगळे लोक आपल्याला वेगळं वागवतात एवढंच तिला जाणवलं होतं. पण मुख्याध्यापकांमुळे मात्र तिला खूप सुरक्षित, मोकळं आणि आनंदी वाटत होतं. त्यांच्याबरोबर नेहमी राहावं असं आता तिला वाटायला लागलं होतं आणि सुदैवानं मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांनाही तिच्याबद्दल तसंच वाटत होतं. दुपारचे जेवण कोबायाशींनी तोत्तोचानला सगळी मुलं जिथं डबा खात तिकडे नेलं. जेवण गाडीत नाही सभागृहात असतं त्यांनी सांगितलं. उंच दगडी पायऱ्यांवर सभागृह होतं. ते दोघं तिथं पोहोचले तेव्हा मुलं नाचत बागडत टेबल खुर्च्या गोलाकार मांडत होती. कोपऱ्यात उभ्या असलेल्या तोत्तोचाननं मुख्याध्यापकांना विचारलं, बाकीची मुलं कुठे आहेत? एवढीच मुलं आहेत इथं? ते म्हणाले, एवढीच? तोत्तोचानचा विश्वासच बसेना. तिच्या पहिल्या शाळेत फक्त पहिलीत एवढी मुलं होती. म्हणजे अख्ख्या शाळेत फक्त 50च मुलं आहेत. बरोबर ते म्हणाले. या शाळेचं सगळंच निराळ आहे. तिच्या मनात आलं. सगळे नीट बसल्यावर मुख्याध्यापकांनी विचारलं, सगळ्यांनी काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं आणलंय की नाही? हो, आपापले डबे उघडता उघडता सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं. पाहूया बरं काय काय आणलंय. गोलाकार हिंडत आणि एकेकाचा डबा बघत मुख्याध्यापक विचारत होते आणि मुलं उत्साहानं आणि आनंदानं दाखवत होती. किती मज्जा! तोत्तोचानला वाटलं. पण समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय असेल? ही शाळा खूपच वेगळी आहे, खूप गमतीशीर. शाळेत डबा खाणं इतकं मजेशीर असेल, असं तिला पूर्वी कधी वाटलंच नव्हतं. उद्या या बाकावर तीही असेल आणि मुख्याध्यापकांना ती तिच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी दाखवत असेल, या नुसत्या कल्पनेनं सुद्धा तिला उड्या माराव्याशा वाटत होत्या. मुलांचे डबे बघत हिंडणाऱ्या मुख्याध्यापकांच्या रुंद खांद्यावर दुपारची कोवळी उन्हं विसावली होती. शाळेचा पहिला दिवस. तू आता या शाळेची विद्यार्थिनी झालीस हे मुख्याध्यापकांचं ऐकल्यापासून दुसरा दिवस कधी उजाडतोय असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवसाची इतक्या उत्साहानं वाट तिनं कधीच पाहिली नव्हती. एरवी सकाळी उठण्यासाठी आईला त्रास देणारी तोत्तोचान त्या दिवशी मात्र कुणीही न उठवता उठून व्यवस्थित आवरून शाळेचं दप्तर घेऊन तयार झाली होती. घरात सगळ्यात वक्तशीर म्हणजे रॉकी, जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा. त्याला मात्र तोत्तोचानचं आजचं वेगळं वागणं समजेच ना. बराच वेळ तिचं निरीक्षण केल्यानंतर तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती काहीतरी बोलेल या आशेनं. आईला बरीच कामं होती. तिनं काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं घालून घाईघाईनं डबा भरला. तोत्तोचाननं भराभर न्याहारी उरकली. आईनं तिचा आगगाडीचा पास एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून हरवू नये म्हणून तिच्या गळ्यात घातला. शहाणी मुलगी हो. तोत्तोचानच्या केसातून हात फिरवीत बाबा म्हणाले. हो तर? बूट घालता घालता तोत्तोचान म्हणाली. मग दार उघडून मागे वळून बघत म्हणाली, अच्छा. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. या इतक्या उत्साही आणि आज्ञाधारक पोरीला नुकतंच शाळेतून काढून टाकलं होतं यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. परमेश्वरा, यावेळी तरी सर्व काही नीट होऊ दे. आई मनातल्या मनात प्रार्थना करत होती. क्षणातच तोत्तोचानला गळ्यातला पास काढून रॉकीच्या गळ्यात घालताना पाहून तिला धक्काच बसला. अगं राणी तू पण तिनं शांतपणे काय होईल ते बघायचं ठरवलं. रॉकीच्या गळ्यात पास घालून तोत्तोचाननं खाली वाकून त्याला सांगितलं, पण हा पास तुला छान नाही दिसत. पासाची दोरी फारच लांब होती आणि पास जमिनीवर लोळत होता. हा माझा पास आहे, तुझा नाही, कळलं? तुला नाही की गाडीत बसता येणार, पण मी मुख्याध्यापकांना आणि स्टेशनवरच्या माणसाला विचारेन, तुला गाडीत बसू देतील का आणि तुला शाळेत येता येईल का म्हणून हं. रॉकी कान टवकारून तिचं बोलणं ऐकत होता. पण पास देऊन टाकल्यावर त्यानं जांभई दिली. तोत्तोचान पुढे सांगत राहिली, आमच्या वर्गाची गाडी हालत नाही, त्यामुळे त्यात बसायला बहुधा तुला तिकीट पडणार नाही. पण आजच्या दिवस मात्र घरीच थांब हं. रॉकी नेहमी तिला शाळेपर्यंत सोडायला जात असे. त्याला वाटलं आजही तसंच करायचं. तोत्तोचाननं पास व्यवस्थित गळ्यात घातला आणि परत एकदा ओरडून आईबाबांना अच्छा केला आणि वळून सुद्धा न पाहता ती स्टेशनकडे पळत सुटली आणि तिच्या मागोमाग रॉकीही. स्टेशनचा आणि तिच्या पूर्वीच्या शाळेचा एकच रस्ता होता. त्यामुळे तोत्तोचानला रस्त्यात तिच्या ओळखीची मनी माऊ भेटली आणि तिच्या जुन्या शाळेतली मुलं मुली सुद्धा. तोत्तोचान आज डावीकडे न वळता उजवीकडे स्टेशनच्या बाजूला का वळली हे बिचाऱ्या रॉकीला उमगेच ना. तो इकडे तिकडे बघत असेपर्यंत तोत्तोचान स्टेशनच्या फाटकापर्यंत पोहोचली होती इतक्यात तिच्या लक्षात आलं.
ती गोंधळलेल्या रॉकीकडे वळून म्हणाली, "मी आज नेहमीच्या शाळेत नाही चाललीये. आजपासून की नाही मी नव्या शाळेत जाणार आहे." तिनं रॉकीच्या गालावर गाल घासले. त्याच्या कानांचा वास तोत्तोचानला फार आवडायचा. अच्छा, तिनं रॉकीला सांगितलं आणि दारावरच्या माणसाला पास दाखवून तिनं स्टेशनच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. ती नजरेआड होईपर्यंत रॉकी शेपूट हलवत पाहत राहिला. झुक गाडीतला वर्ग. तोत्तोचान जेव्हा आगगाडीच्या डब्यांपाशी पोहोचली, तेव्हा अजून कोणी सुद्धा आलं नव्हतं. तिला जिथे बसायचं होतं तो डबा तिला मुख्याध्यापकांनी सांगून ठेवला होता. तो एक जुन्या पद्धतीचा आगगाडीचा डबा होता. त्याच्या दाराला बाहेरच्या बाजूने असलेली मूठ धरून दार सरकवता यायचं. तोत्तोचानचा आनंद गगनात मावत नव्हता. अय्या, ह्याच्यात बसून शिकायचं म्हणजे मस्त गावाला निघाल्यासारखं वाटणार. खिडक्यांच्या वर अजूनही सामान ठेवायचे कप्पे होते. फरक एवढाच होता की डब्याच्या एका बाजूला फळा होता आणि आगगाडीत असलेल्या लांब लांब बाकांऐवजी एका बाजूला तोंड केलेली शाळेची बाकं होती. हातांनी पकडायचे चामडी पट्टे तेवढे काढून टाकले होते. बाकी सगळा डबा जसाच्या तसा होता. ती आत शिरली आणि एका खुर्चीवर जाऊन बसली. इथल्या लाकडी खुर्च्या सुद्धा मागच्या शाळेतल्या सारख्याच होत्या. तरीही या खुर्चीवर तिला दिवसभर बसावंसं वाटत होतं. तोत्तोचानला ही शाळा इतकी आवडली की कधी सुद्धा दांडी न मारण्याचा तिनं निश्चयच करून टाकला. तिनं खिडकी बाहेर बघितलं. खरं तर गाडी एका जागेवर उभी आहे हे तिला माहित होतं, पण बाहेरच्या बागेत डोलणाऱ्या झाडा फुलांमुळे असेल कदाचित तिला गाडी हलल्यासारखी वाटत होती. किती मज्जा, अखेर ती मोठ्यानं म्हणाली. खिडकीच्या काचेला नाक लावून तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ती खुशीत असली की असंच गुणगुणत असे. किती मजा वाटते मला 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 खूप मजा वाटते. का मजा वाटते मला? कारण. आणि तेवढ्यात कुणीतरी आत आलं. त्या मुलीनं तिची वही पेन्सिल काढली आणि आपल्या बाकावर ठेवली. मग चवड्यावर उभं राहून तिनं तिचं दप्तर कप्प्यात ठेवून दिलं. तोत्तोचानने हे पाहून तसंच केलं. नंतर एक मुलगा आत आला. दरवाजातच उभं राहून त्यानं बास्केटबॉलचा बॉल टाकावा तसं दप्तर कप्प्याकडे फेकलं, पण ते उडून खाली पडलं. "हॅ, नेम चुकला," असं म्हणत त्यानं परत नेम धरून दप्तर टाकलं. आता मात्र ते नीट बसलं. "हां, आता कसं?" पण परत चुकलं चुकलं म्हणत त्यानं बाकावर उडी मारून वही पेन्सिल काढण्यासाठी दप्तर उघडलं. त्यांच्या डब्यात सगळी मिळून फक्त 9 मुलं होती. हा तोमोई विद्यालयाचा पहिलीचा वर्ग. ते सगळे आता एकाच डब्यातून प्रवासाला निघणार होते. तोमोईतील अभ्यास. आगगाडीच्या डब्यात वर्ग घेण्यापेक्षाही तिथली बसण्याची पद्धत जगावेगळी होती. पूर्वीच्या शाळेत प्रत्येकाची बसण्याची जागा ठरवून दिलेली होती. पण इथे मात्र ज्याला जिथे बसायचं असेल तिथे बसण्याची मोकळीक होती. खूप विचार करून तोत्तोचाननं त्या तिच्या नंतर आलेल्या मुलीजवळ बसायचं ठरवलं, कारण तिने लांब कानाच्या सश्याचं चित्र असलेल्या गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. या शाळेतली सगळ्यात वेगळी गोष्ट काय असेल तर तिथले तास. सर्वसाधारणपणे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक तासाचे विषय ठरलेले असतात. म्हणजे समजा पहिला तास भाषेचा असेल तर पूर्ण तास भाषेचा अभ्यास. मग समजा दुसरा तास गणित तर फक्त गणिताचा. पण इथे मात्र सगळंच निराळं. सुरुवातीलाच बाई त्या संपूर्ण दिवसात काय काय करायचं याची यादी करून द्यायच्या आणि त्या त्या विषयांचे प्रश्न सांगायच्या. मग मुलांना त्या म्हणायच्या, "हं, आता तुम्हाला हव्या त्या विषयाला सुरुवात करा." त्यामुळे तुम्ही भाषा, गणित, विज्ञान आणखी काहीही केलं तरी बिघडायचं नाही. मग कुणी निबंध लिहित असेल तर तुमच्या मागं काच पात्रामध्ये काहीतरी अल्कोहोलच्या दिव्यावर तापवत कुणी प्रयोग करीत असेल. कुणी गणित सोडवत असेल तर एखादा इतिहासप्रेमी इतिहासात मग्न असेल. शिकवण्याच्या या पद्धतीमुळे शिक्षकांना मुलांचं अधिक निरीक्षण करता यायचं. त्यांची प्रगती, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक जवळून समजून घेणं शक्य व्हायचं. विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ती आदर्श पद्धत होती. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना आवडत्या विषयानं सुरुवात करायला आवडायचं आणि नावडते विषय शिकायला अख्खा दिवस असायचा. त्यामुळे ते कसेबसे का होईना पण पूर्ण व्हायचे. सगळा अभ्यास जवळजवळ स्वतंत्रपणे करावा लागायचा. फक्त अडचण येईल तिथेच शिक्षकांची मदत घ्यायची. मग शिक्षक जवळ येऊन नीट समजेपर्यंत समजावून सांगत आणि अडचण सोडवत. तो खऱ्या अर्थानं अभ्यास होता आणि त्यामुळे विद्यार्थी नुसतेच बसून ऐकतायत असं कधीच झालं नाही. पहिलीतल्या मुलांना अजून तितकासा स्वतंत्रपणे अभ्यास करता येत नव्हता. तरीही त्यांना हवा तो अभ्यास करण्याची परवानगी होती. काही जण अक्षरं गिरवत होते, तर काही चित्र काढत होते, कुणी पुस्तक वाचत होते, तर कुणी चक्क संगीताच्या तालावर कवायत करत होते. तोत्तोचानच्या शेजारची मुलगी वहीत अक्षरं लिहित होती, पण तोत्तोचानला मात्र हा प्रकारच इतका नवा होता की काय करावं हे न सुचल्यामुळे ती नुसतीच बसली होती.
तेवढ्यात तिच्या मागचा एक मुलगा उठून बाईकडे निघाला. त्याला काहीतरी शंका आली असेल. बाई दुसऱ्या कुणाला तरी समजावून सांगत होत्या. तोत्तोचानची नजर त्या बाईंकडे जाणाऱ्या मुलावर स्थिरावली होती. तो काहीतरी वेगळाच चालत होता. चालताना एक पाय किंचित फरफटल्यासारखा वाटत होता. पहिल्यांदा तिला वाटलं तो मुद्दामच तसं चालतोय, पण नंतर तिला जाणवलं तो मुद्दाम तसं करत नव्हता. तो परत बाकाकडे आला तरी तोत्तोचान एकटक त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्याकडे बघून किंचित हसला आणि त्याच्या बाकाकडे गेला. इतर मुलांपेक्षा त्याला बसायला जरा जास्त वेळ लागला. ती घाईघाईनं त्याच्याकडे वळून म्हणाली, "तू असा का चालतोस रे?" त्याने शांतपणे आणि खूप मऊ आवाजात सांगितलं, "मला पोलिओ झाला होता." पोलिओ? तोत्तोचाननं हा शब्द सुद्धा ऐकला नव्हता. "हो, माझ्या पायालाच नाही, हाताला सुद्धा झाला होता." त्यानं आपला डावा हात पुढं केला. त्याची लांब सडक बोटं वाकडी दिसत होती आणि एकमेकांना चिकटल्यासारखी वाटत होती. "याला काही औषध नाहीये का रे?" तिनं विचारलं. पण तो काहीच बोलला नाही. उगीच विचारलं असं वाटून तोत्तोचानला ओशाळल्यासारखं झालं. तेवढ्यात तोच उत्साहानं म्हणाला, "माझं नाव यासुआकी यामामोतो. तुझं?" त्याला उत्साहानं बोलताना ऐकून तिला खूप बरं वाटलं. ती पटकन म्हणाली, "माझं नाव तोत्तो-चान." आणि तेव्हापासून तोत्तो-चान आणि यासुआकी यामामोतेची पक्की दोस्ती झाली. उन्हानं वर्गात उकडायला लागलं होतं. कुणीतरी खिडकी उघडली आणि मुलांच्या केसांना भुरभुरवत वाऱ्याची एक हलकी झुळूक वर्गात शिरली. तोत्तोचानचा तोमोई विद्यालयातला पहिला दिवस असाच उत्साहानं सुरू झाला होता. समुद्रातलं काहीतरी, डोंगरावरचं काहीतरी. आता तोत्तोचान ज्याची अतिशय उत्सुकतेनं वाट पाहत होती त्या जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली होती. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं. मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार मुद्दाम चौरस आहार आणि भाताशिवाय इतरही पदार्थ असे सुचवण्यासाठी तयार केलेला होता. तुमच्या मुलांना सगळं खायला शिकवा आणि त्यांच्या डब्यात पोषक आहारच असेल असं पहा, असं ते पालकांना सांगत आणि म्हणूनच डब्यामध्ये रोज समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी असलंच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. समुद्रातलं काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी, समुद्री गवत इत्यादी. तर टेकडीवरचं काहीतरी म्हणजे भाज्या, डुकराचं, गाईचं किंवा कोंबडीचं मांस, अंडी वगैरे. आई तर या प्रकाराने फारच प्रभावित झाली होती. फारच थोडे मुख्याध्यापक इतकी महत्वाची गोष्ट इतक्या सोप्या शब्दात मांडू शकतात आणि शिवाय दोनच प्रकारांमधून पदार्थांची निवड करायची असल्याने डबा बनविणे फारच सोपे झाले होते. मुख्याध्यापकांच्या मते या दोन प्रकारचे पदार्थ डब्यात देण्यासाठी जास्त विचारही करण्याची गरज नव्हती. डोंगरावरच्या जेवणात फक्त बटाट्याचा किंवा रताळ्याचा परतलेला किस किंवा आमलेट आणि समुद्रातल्या पदार्थांमध्ये फक्त समुद्री गवत इतकंच असलं तरी पुरे. डबा तयार करणंही सोपं आणि शिवाय आवश्यक ते सर्व अन्न घटक हसत खेळत पोटात जाणार. आदल्या दिवशीप्रमाणेच मुख्याध्यापकांनी सगळ्यांचे डबे बघितले. सगळ्यांच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी आहे ना, त्यांनी विचारलं. प्रत्येकानं समुद्रातलं काय आणि डोंगरावरचं काय आणले हे जाणून घेताना सर्वांना फार गंमत यायची. कधी कधी एखाद्याच्या आईला खूप काम असायचं. मग त्या दिवशी त्या मुलाच्या डब्यात फक्त समुद्रातलं काहीतरी किंवा फक्त डोंगरावरचं असायचं, पण बिघडत नाही. मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे पाहत फिरायचे, तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर दोन्ही हातात दोन ताटं घेऊन हिंडत असत. मुख्याध्यापक जर एखाद्या विद्यार्थ्यासमोर थांबले आणि म्हणाले, की समुद्र तर लगबगीने समुद्राच्या ताटामधून एक दोन उकडलेल्या माशांच्या सुरळ्या त्या मुलाच्या डब्यात वाढायच्या आणि जर ते म्हणाले की डोंगर, तर त्या डोंगराच्या ताटामधून बटाट्याचे उकडलेले काप द्यायच्या. मला माशाच्या सुरळ्या किंवा बटाट्याचे काप आवडत नाही असं म्हणणं कुणाच्या स्वप्नात सुद्धा यायचं नाही. किंवा अमक्या तमक्याच्या डब्यात किती छान जेवण असतं किंवा अमका तमका बिचारा रोजच शिळपाका आणतो नाही, असलाही विचार त्या मुलांच्या मनाला कधी शिवला नाही. आपल्या डब्यात दोन्ही गोष्टी आहेत की नाही एवढंच त्यांच्या डोक्यात असायचं. तेवढं असलं की ते खूप. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं म्हणजे नक्की काय, हे हळूहळू समजायला लागल्यावर तोत्तोचानला मात्र काळजी वाटत होती. आईनं घाईघाईनं भरलेला डबा नीट नाही असं मुख्याध्यापक म्हणाले तर. पण तिनं डबा उघडला मात्र ती जवळजवळ ओरडलीच, "अय्या किती मस्त!" तिच्या डब्यात छानशी पांढरी पिवळी अंड्याची भाजी, हिरवे वाटाणे, चॉकलेटी देनबू म्हणजे माशाचा किस आणि गुलाबी रंगाचा कोंड माशापासून केलेला खाऊ. फुलबागेसारखा रंगीबेरंगी डबा होता तो. "अरे वा!" मुख्याध्यापक म्हणाले. तोत्तोचान एकदम खुश झाली. "आई फार छान स्वयंपाक करते," तिने मुख्याध्यापकांना सांगितलं. "असं? बरं आता एक सांग." देनबूकडे बोट दाखवीत ते म्हणाले. "हे काय आहे? समुद्रातलं की डोंगरावरचं सांग पाहू." तोत्तोचाननं देनबूकडे पाहिलं. रंग तर मातीसारखा आहे म्हणजे बहुधा डोंगराचंच, पण तिची खात्री होईना.
मला नाही माहित, तिनं कबूल करून टाकलं. मग मुख्याध्यापकांनी संपूर्ण वर्गाला विचारलं, देनबू कुठून येतात, समुद्रातून की डोंगरावरून? क्षणभर सगळेच विचारात पडले. मग काही म्हणाले समुद्रातून आणि काही म्हणाले डोंगरावरून, पण कोणालाच नक्की खात्री नव्हती. ठीक, मी सांगतो. मुख्याध्यापक म्हणाले, देनबू समुद्रातून येतं. कशावरून? एका गुबगुबीत मुलाने शंका काढली. बाकांच्या मध्यभागी उभं राहून मुख्याध्यापकांनी समजावून सांगितलं, असं पहा, शिजवलेल्या माशाचं मांस काढून किंचित भाजून छोटे छोटे तुकडे करून ते वाळवून देनबू करतात. त्या नवीन माहितीनं मुलं भारावली होती. आम्ही तोत्तोचानच्या डब्यातले देनबू पाहू? पहा की, मुख्याध्यापक म्हणाले आणि अख्खा वर्ग तिच्या भोवती गोळा झाला. खरं म्हणजे देनबू कसं असतं हे बघितलेली मुलं सुद्धा त्यांच्यात होती, पण त्यांच्या घरच्या देनबूमध्ये आणि तिच्या डब्यातल्या देनबूमध्ये काही फरक आहे का हे बघण्याची त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे बरेच जण तिच्या देनबूचा वास घेऊन बघत होते. आता सगळा वास बहुधा उडून जाणार अशी धाकधूक तिला वाटत होती. ती किंचित उदास झाली. पण तरीही त्या पहिल्या दिवशी खूप मजा आली होती. समुद्रातलं थोडं आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय हे समजून घेणं खूपच गमतीशीर होतं. आईनेही डबा काहीही न विसरता भरला होता. शिवाय देनबू माशापासून तयार करतात ही नवी माहिती तिला मिळाली होती. डबा खायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं, त्या दिवशीचे सगळे पदार्थ फारच मस्त झाले होते. 32 वेळा चावून खा. जपानमध्ये सर्वसाधारणपणे जेवायला सुरुवात करताना इतादा किमासू, मी कृतज्ञतेने स्वीकार करते, असं म्हणण्याची पद्धत होती. पण तोमोईचं सगळंच निराळं होतं. जेवण तरी त्याला अपवाद कसं असणार? तोमोईमध्ये जेवण्याआधी गाणं म्हणण्याची पद्धत होती. मुख्याध्यापकांनी स्वतः रचलेलं ते छोटंसं गाणं होतं आणि एका प्रसिद्ध गाण्याची त्याला चाव लावली होती. खरं तर किती साधं होतं ते गाणं. 32 वेळा चावून खा, प्रत्येक घास जेवताना, हसत मुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना, भात असो वा मासे किंवा अंड्याची पोळी खाताना, 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना. पण मुलांच्या मनात हे गाणं इतकं पक्क बसलं होतं, की शाळा सोडल्यानंतरही कित्येक वर्ष त्यांना हे गाणं जेवणाआधी म्हणायचं गाणंच आहे असं वाटायचं. मुख्याध्यापकांचे काही दात पडलेले असल्यामुळं कदाचित त्यांनी हे गाणं तयार केलं असेल, पण ते मुलांना नेहमीच सावकाश जेवायला आणि जेवण हसत खेळत गप्पा मारत करायला सांगायचे. त्याची आठवण करून देण्यासाठीही हे गाणं त्यांनी केलं असेल. हे गाणं म्हणून झालं की मगच मुलं इतादा किमासू म्हणायची आणि काहीतरी समुद्रातलं आणि थोडंसं डोंगरावरचं असलेले डबे खायला सुरुवात करायची. आणि मग काही क्षण सगळं सभागृह शांत शांत व्हायचं. फिरायला जाऊया. जेवणानंतर तोत्तोचान इतर मुलांबरोबर खूप खेळली. सगळे परत वर्गात गेले तेव्हा बाई वाटच पाहत होत्या. तुम्ही सकाळपासून खूप अभ्यास केलाय, त्या म्हणाल्या. आता आपण काय करूया? तोत्तोचाननं काही सुचवायच्या आधीच सगळी मुलं म्हणाली, फिरायला जाऊया. चला, बाई म्हणाल्या आणि सगळे वर्गाच्या दाराकडे निघाले सुद्धा. तोत्तोचान आई बाबांबरोबर फिरायला जायची, पण वर्गाबरोबर फिरायला जायचं ही कल्पनाच तिला धक्कादायक होती. तिला फिरायला जायला आवडायचं, त्यामुळे ती जास्त चौकशा न करता त्यांच्यात सामील झाली. नंतर तिला समजलं, जर त्यांनी नीट अभ्यास केला असेल आणि बाईंनी फळ्यावर लिहून दिलेली सगळी कामं केली असतील, तर बाई नेहमीच दुपारी फिरायला घेऊन जात असत. इतरही सगळ्या वर्गात अशीच पद्धत होती. पहिलीच्या वर्गातले सगळे विद्यार्थी बाई बरोबर बाहेर पडले आणि एका छोट्या तलावाच्या कडेकडेनं चालायला लागले. तलावाच्या दुतर्फा नुकताच बहर येऊन गेलेली चेरीची झाडं होती. मोहरीच्या पिवळ्या फुलांचं शेत समोर क्षितिजापर्यंत पसरलं होतं. आता तो तलाव नाहीसा होऊन फक्त इमारतीचं जंगल झाले. पण त्या काळी मात्र जियुगा ओका मध्ये जवळजवळ सगळी शेतीच होती. आपण कुहोन बुत्सूच्या स्तूपापर्यंत जाऊया. ती झग्यावर सश्याचं चित्र असणारी मुलगी म्हणाली. तिचं नाव होतं साक्को-चान. आम्ही मागच्या वेळी त्या तलावापाशी की नाही एक साप बघितला होता, साक्कोचान म्हणाली. आणि त्या विहारात एक जुनी विहीर आहे. तिकडे म्हणे पूर्वी एक तारा तुटून पडला होता.
मुलं मन मोकळेपणानं गप्पा मारीत होती. आकाश स्वच्छ निळं निळं दिसत होतं आणि स्वच्छ हवेमध्ये फुलपाखरं स्वच्छंद विहार करीत होती. 10 एक मिनिटं चालल्यानंतर बाई थांबल्या. समोर पसरलेल्या फुलांकडे पाहत त्यांनी विचारलं, "सांगा पाहू, ही फुलं का फुलतात?" मग त्यांनी फुलांचे केसर आणि पराग याविषयी समजावून सांगितलं. मुलंही इकडे तिकडे हिंडत मनापासून फुलांचं निरीक्षण करत होती. बाईंनी सांगितलं की फुलपाखरं फुलांना फुलायला मदत करतात. खरोखरच ती फुलपाखरं फार घाईघाईत दिसत होती. बाई पुन्हा चालायला लागल्या. मुलंही फुलांचं निरीक्षण थांबवून त्यांच्या मागोमाग उड्या मारत निघाली. फुलांचे केसर आणि पराग खूप महत्वाचे असतात ही नवी माहिती त्यांना मिळाली होती. पुन्हा थोडं अंतर चालल्यावर समोरच दाट झाडी दिसत होती आणि त्या झाडीच्या मध्यभागी कुहोन बुत्सूचा स्तूप. देवळाच्या अंगणात शिरल्या शिरल्या मुलं इकडे तिकडे मोकळेपणाने भटकायला लागली. तुटक्या ताऱ्याची विहीर बघायची का? साक्कोचाननं विचारलं. उत्तर देण्याची गरजच नव्हती. तोत्तोचान तिच्या पाठोपाठ धावतच सुटली होती. विहीर दगडांची बांधल्यासारखी दिसत होती. त्याच्यावरचं झाकण उघडून त्या दोघींनी आत डोकावून पाहिलं. आत मिट्ट अंधार होता. आत काहीतरी दगडासारखं किंवा सिमेंटच्या मोठ्या गोळ्यासारखं दिसत होतं, पण ताऱ्यासारखं मात्र काहीच नव्हतं. बराच वेळ आत बघितल्यावर तोत्तोचाननं विचारलं, "तू यातला तारा बघितलायस कधी?" साक्कोचाननं मान हलवली, "कधीच नाही. तो तारा चमकत का नाही हे कोड." तोत्तोचानला काही केल्या उलगडेना. बराच वेळ विचार केल्यावर ती शेवटी म्हणाली, "कदाचित तो झोपला असेल." आपले मोठे मोठे डोळे अजूनच मोठे करत साक्कोचाननं विचारलं, "तारे सुद्धा झोपतात का ग?" मला वाटतं ते दिवसा झोपत असतील आणि रात्री उठून चमकत असतील. तोत्तोचाननं घाईघाईनं सांगितलं, कारण तिलाही खात्री नव्हती. मग सगळे एकत्र होऊन विहाराभोवती खूप हिंडले. मोठ्या गाभाऱ्यामधली बुद्धाची मूर्ती तिथल्या अंधुक अंधुक प्रकाशात बघितली. दगडात उमटलेल्या एका मोठ्या पाऊल खुणेत स्वतःचा पाय ठेवून बघितला. ते पाऊल म्हणे टेगू नावाच्या लांब नाकाच्या वेताळाचं होतं. तलावाच्या आजूबाजूला भटकत नौकाविहार करणाऱ्या माणसांना हात हलवून टाटा करत मुलं खूप हुंदडली आणि मनसोक्त खेळली. तोत्तोचानला हे सगळंच नवखं होतं. प्रत्येक नव्या गोष्टीचं ती उत्साहानं स्वागत करत होती. चला परत जायची वेळ झाली, बाई म्हणाल्या. सूर्य मावळतीला गेला होता आणि मुलं परत पिवळ्या फुलांच्या शेताच्या रस्त्यानं शाळेकडे निघाली होती. त्या हसण्या खेळण्याच्या मोकळ्या वेळात मुलांनी वास्तविक जीवशास्त्र आणि इतिहासाचा कितीतरी अभ्यास केला होता आणि याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. तोत्तोचानची एव्हाना सगळ्यांशीच ओळख झाली होती आणि त्या सगळ्यांशी खूप जुनी मैत्री असल्यासारखं तिला वाटत होतं. "आपण उद्या परत फिरायला जाऊया," ती सगळ्यांना ओरडून म्हणाली. "जाऊया, जाऊया," त्यांनीही उड्या मारत प्रतिसाद दिला. फुलपाखरं अजूनही त्यांच्या कामात दंग होती. पक्ष्यांच्या गाण्यांनी वातावरण भरून गेलं होतं आणि तोत्तोचानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेचं गाणं. तोमोई मधला प्रत्येक दिवस तोत्तोचानसाठी नव्या गमती घेऊन यायचा. ती शाळेत जायला इतकी आतुर असायची की सकाळ फारच उशिरा होते असं तिला वाटायला लागायचं आणि संध्याकाळी घरी आलं की शाळेतल्या गमती जमती आई, बाबा आणि रॉकीला किती सांगू आणि किती नको असं होऊन जायचं. "अगं आत्ताच आलीयेस, आधी काहीतरी खाऊन घे, मग बडबड कर." शाळेत जायला लागून बरेच दिवस झाले तरी सुद्धा रोज रोज सांगण्यासारख्या कित्येक गोष्टी तोत्तोचानकडे असायच्या. आईला देखील त्याचा खूप आनंद व्हायचा. एक दिवस शाळेत जाताना गाडीत बसल्या बसल्या तोत्तोचानला अचानक वाटलं की तोमोई शाळेला स्वतःचं असं गाणं आहे की नाही. ती एकदम अस्वस्थ झाली. शाळेत पोहोचल्या पोहोचल्या याचं उत्तर शोधायचं असं ठरवून ती गाडीच्या दारातच जाऊन उभी राहिली. अजून तर जियुगाओका यायला 2 स्टेशनं बाकी होती, पण तोत्तोचानला मुळीच धीर धरवत नव्हता. गाडी स्टेशनात शिरली. जियुगाओका जियुगाओका असं कंडक्टर ओरडून सांगेपर्यंत तोत्तोचान फाटकाबाहेर सुद्धा पडली होती. वर्गात शिरल्या शिरल्या तिनं समोर दिसलेल्या ताईजी यामानोउचीला विचारलं, "ताईचान, आपल्या शाळेला गाणं आहे का रे?" ताईचान किंचित वर करून म्हणाला, "मला नाही वाटत असेल असं." तोत्तोचान जरा उदासपणे म्हणाली, "असायला पाहिजे होतं रे, माझ्या पहिल्या शाळेत खूप छान गाणं होतं." आणि तिनं मोठ्यानं ते म्हणायला सुरुवात केली. "उथळ जळाने खळखळणाऱ्या सेंजोकुच्या तळा, नभापलीकडे निळ्या ज्ञानामुचे खोल." खरं तर ती फारच थोडे दिवस त्या शाळेत गेली होती आणि ते शब्दही जरा अवघड होते, पण गाणं पाठ करणं तिला फारसं जड गेलं नव्हतं. ताईचान ते गाणं ऐकून भारावून गेला होता. तोवर इतरही मुलं वर्गात जमली होती.
तीही त्या अवजड शब्दांच्या गाण्यानं प्रभावित झाली होती. आपण मुख्याध्यापकांना आपल्यासाठी एक गाणं करायला सांगूया, तोत्तोचाननं सुचवलं. चालेल, चालेल. मुलांनाही ही कल्पना पसंत पडली. ते सगळे मिळून मुख्याध्यापकांकडे गेले. तोत्तोचानच्या जुन्या शाळेतलं गाणं आणि मुलांची गाण्याबद्दलही इच्छा ऐकून मुख्याध्यापक म्हणाले, ठीक आहे, मी उद्या सकाळपर्यंत तुमच्यासाठी गाणं तयार करतो. नक्की. मुलांना उत्साह आला. ती सगळी वर्गात परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेतल्या सगळ्या मुलांना शाळेच्या मैदानात जमायला सांगितलं होतं. एक फळा मैदानाच्या मध्यभागी ठेवून मुख्याध्यापक म्हणाले, आता इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्या तोमोई विद्यालयाचं गाणं शिकूया. आणि त्यांनी फळ्यावर 5 रेघा ओढल्या आणि त्यावर खाली स्वरलिपी लिहिली. तो मोई, तो मोई, तो मोई. आणि मग हात उंचावून ते म्हणाले, चला आता सगळ्यांनी मिळून गाऊया. मुख्याध्यापक हातांनी ताल देत होते आणि 50 मुलं गात होती. तोमोई तोमोई एवढंच? तोत्तोचाननं विचारलं. एवढंच? मुख्याध्यापक अभिमानानं म्हणाले. काहीतरी छान छान शब्द असलेलं असायला हवं होतं. तोत्तोचानचा मोठाच अपेक्षाभंग झाला होता. तुम्हाला आवडलं नाही? मुख्याध्यापकांनी विचारलं. मला वाटलं एवढं गाणं पुरेसं होईल. खरं म्हणजे कुणालाच ते गाणं आवडलं नव्हतं. ते फारच सोपं होतं. त्यापेक्षा गाणं नसलेलंच बरं. मुख्याध्यापकांना जरा वाईट वाटलं, पण ते चिडले नाहीत. त्यांनी फळा पुसून टाकला. तोत्तोचानला वाटलं, आपण एकदम असं बोलायला नको होतं, पण ते गाणं खरंच छान नव्हतं. तिच्या कल्पनेतले अवघड अवघड शब्दांचं नव्हतं. खरी गोष्ट अशी होती की कोबायाशींचं मुलांविषयीचं आणि शाळेविषयीचं प्रेम कुठल्याच शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नव्हतं. पण ते समजण्या एवढी मुलं अजून मोठी नव्हती. मुख्याध्यापकांना शाळेचं गाणं असण्याची कधीच गरज वाटली नव्हती. मुलंही लवकरच ते विसरून गेली आणि फळ्यावरच्या शब्दाबरोबरच ते प्रकरण संपून गेलं. तोमोई विद्यालयाला स्वतःचं गाणं नंतरही कधीच नव्हतं. सगळं पुन्हा आत टाक. ज्या दिवशी तिचा लाडका बटवा संडासात पडला, त्या दिवसा इतकं काम तोत्तोचाननं जन्मात कधी केलं नसेल. तो बटवा तोत्तोचानचा खूप आवडता होता आणि तो होताही तसाच आवडण्यासारखा. त्याच्यावर लाल हिरव्या चौकटी होत्या आणि चौकोनी आकाराच्या त्या चपट्या बटव्यावरचा तुरा तर फारच मस्त होता. या आपल्या तोत्तोचानला एक गमतीशीर सवय होती. संडासला जाऊन आलं की परत त्यात वाकून पाहायची. तिच्या त्या सवयीमुळं तिनं अगोदरच कितीतरी छान छान टोप्या घालवल्या होत्या. त्यावेळचे संडास आजच्या इतके सुधारलेले नव्हते. तिकडं नुसताच डबक्यासारखा खड्डा असायचा. आईनं तोत्तोचानला वाकून न पाहण्याबद्दल अनेकदा बजावलं होतं. पण तोत्तोचानला कुठलं लक्षात राहायला? त्याही दिवशी शाळा सुरू होण्यापूर्वी ती संडासात गेली. आईनं सांगितलेलं विसरली आणि तिच्या लक्षात येण्याआधीच तिचा बटवा हातातून सुटून खालच्या डबक्यात पडला. खाली गडद अंधार होता. बटवा दिसेनासा झाला होता. तोत्तोचानला तर रडूच यायला लागलं. पण तिनं रडायचं नाही असं ठरवलं. तिला तो बटवा शोधायचा होता. पहारेकऱ्यांच्या टपरीतून तिने एक फावडं आणलं. त्या फावड्याचा दांडा खरं तर तिच्या उंचीच्या दुप्पट होता, पण तिला त्याचं काही विशेष वाटलं नाही. ती ते फावडं घेऊन शाळेच्या मागच्या बाजूला गेली आणि नाल्याचं झाकण शोधायला तिनं सुरुवात केली. तिला वाटलं होतं की ते त्या भिंतीमागेच कुठेतरी असेल, पण खूप शोधाशोध केल्यानंतर भिंतीपासून एक यार्डभर खूप अंतरावर ते झाकण ते सापडलं. मोठ्या कष्टानं तिनं ते बाजूला केलं. तिनं त्या खड्ड्यात वाकून बघितलं. बाप रे! हे तर कुहनबुत्सूच्या तळा एवढे आहे, ती म्हणाली. तिनं ते डबकं फावड्यानं रिकामं करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिनं जवळपासचं खडून पाहिलं, पण तो खड्डा खूपच खोल आणि मोठा होता. कारण वेगवेगळ्या संडासातून नाले त्यात सोडलेले होते. त्यात ती स्वतः देखील पडण्याची भीती होतीच, म्हणून तिनं बाजूबाजूनं खणायचं ठरवलं. प्रत्येक फावड्यातला चिखल ती लक्षपूर्वक बघत होती, पण त्यात बटवा दिसत नव्हता. तिला फार वेळ लागेलसं वाटलं नव्हतं. कुठं बरं गेला बटवा? तेवढ्यात तास सुरू झाल्याची घंटा झाली. काय करावं तिला समजेना, पण एवी-तेवी एवढं केलंच होतं म्हणून तिनं काम पूर्ण करायचं ठरवलं. तिनं पुन्हा एकदा जोमानं कामाला सुरुवात केली. आता जमिनीवर चिखलाचा चांगलाच ढीग जमला होता. तेवढ्यात मुख्याध्यापक तिकडून आले. "काय करतेस गं?" त्यांनी विचारलं. "माझा बटवा पडलाय." तिनं खणता खणताच उत्तर दिलं. "असं होय," ते म्हणाले आणि पाठीमागे हात बांधून शांतपणे निघून गेले. थोडा वेळ गेला. बटवा बाहेर यायला तयार नव्हता आणि कुबट वासाचा तो ढीग वाढतच चालला होता. मुख्याध्यापक परत आले. "सापडला?" त्यांनी विचारलं. "नाही." त्या ढिगाऱ्याच्या मध्येच घामानं निथळत उभ्या असणाऱ्या तोत्तोचाननं उत्तर दिलं. मुख्याध्यापक तिच्या जवळ आले आणि मऊ आवाजात म्हणाले, "तुझं काम झालं
की तू सगळं पुन्हा आत टाकशील ना? हो हो. तोत्तोचाननं घाईघाईनंच उत्तर दिलं आणि पुन्हा खणायला सुरुवात केली. आणि अचानक तिच्या डोक्यात आलं, काम झालं की हा सगळा चिखल आत टाकता येईल, पण वाहून गेलेल्या पाण्याचं काय? पाणी हळूहळू जमिनीत झिरपायला लागलं होतं. तोत्तोचान थांबली. झिरपलेलं पाणी आत कसं टाकणार? तिनं खूप विचार केला. तिनं मुख्याध्यापकांना कबूल केलं होतं, त्यामुळे तिला सगळं आत टाकायलाच हवं होतं. शेवटी तिनं थोडीशी ओली मातीच खड्ड्यात घालायचं ठरवलं. एव्हाना तो ढीग म्हणजे खरोखर डोंगर झाला होता. पण बटवा सापडण्याची काही लक्षणं नव्हती. तो बहुधा मध्येच कुठेतरी अडकून बसला होता, पण आता तोत्तोचानला बटव्याचं काहीच वाटत नव्हतं. तिनं तिच्याकडून सर्व प्रयत्न केले होते आणि त्याबद्दल ती पूर्ण समाधानी होती. तिच्या त्या समाधानाचं श्रेय निसंशयपणे तिला न रागावता तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवणाऱ्या मुख्याध्यापकांना होतं. पण हे समजायला तोत्तोचान फारच लहान होती. बहुतेक मोठ्या माणसांनी तोत्तोचानला असं काहीतरी करताना बघून म्हटलं असतं, काय चालवलंयस तू हे? किंवा बंद कर पाहुते, पडशील बिडशील उगाच. किंवा निदान तिला मदत द्यायची तयारी दाखवली असती, पण मुख्याध्यापकांनी यातलं काहीच केलं नव्हतं. म्हणूनच तोत्तोचानचाही आत्मविश्वास वाढला होता. एवढा सगळा प्रकार बघूनही तुझं काम झालं की तू हे सगळं पुन्हा आत टाकशील ना, असं शांतपणे म्हणायचं म्हणजे, हे सगळं ऐकून आईला वाटलं, खरंच किती वेगळे मुख्याध्यापक असतील हे. त्या दिवसानंतर तोत्तोचाननं कधीच संडासात वाकून पाहिलं नाही आणि तिला वाटलं ती मुख्याध्यापकांवर खूप विश्वास ठेवू शकेल आणि तिला ते पूर्वीपेक्षाही जास्त आवडायला लागले. तिनं आपलं वचन पाळलं आणि उपसलेला सगळा ढीग तिनं पुन्हा आत टाकला. खणून काढण्या इतकं ते काम अवघड नव्हतं. तिनं वरून थोडी ओली माती घातली, नंतर जमीन एकसारखी केली, झाकण होतं तसंच घातलं आणि फावडंही जागेवर नेऊन ठेवलं. त्या दिवशी रात्री तोत्तोचान त्या सुंदर बटव्याविषयी विचार करत होती. तिला बटवा हरवण्याचं वाईट वाटत होतं, पण दिवसभराच्या श्रमानं ती इतकी दमली होती की कधी झोप लागली तिला समजलंच नाही. इकडे तिनं काम केलेल्या जागी ओली जमीन चंद्रप्रकाशात चमचमत होती. तोत्तोचानचं नाव. तोत्तोचानचं खरं नाव होतं तेत्सुको. तिचा जन्म होण्यापूर्वी आई-बाबांच्या सर्व मित्र-मैत्रिणींना खात्री होती की आई-बाबांना मुलगाच होणार. आई-बाबांचाही त्यावर विश्वास बसायचा. त्यांनी आपल्या त्या होणाऱ्या मुलाचं नाव ठरवलं होतं तोरू. पण मुलगी झाली. आई-बाबांची थोडीशी निराशा झाली, पण चिनी भाषेतील तो हे अक्षर त्यांना खूप आवडायचं. तो म्हणजे ध्वनीसारखं स्पष्ट, कंपनशील, दूरपर्यंत जाणारं आणि खोलवर भिडणारं. तो या अक्षराचा चिनी भाषेतला दुसरा उच्चार तेत्सू असा होतो आणि जपानी भाषेत मुलीच्या नावाला शेवटी को हे अक्षर जोडतात, म्हणून त्यांच्या मुलीचं नाव झालं तेत्सुको. जपानी भाषेत छोट्या मुलांच्या नावापुढे चान, किशोर वयातील किंवा समवयस्क व्यक्तीच्या नावापुढे सान आणि मोठ्या माणसांच्या नावापुढे सेन्से हे शब्द लावायची पद्धत आहे. आपण आदराने एखाद्याच्या नावापुढे पंत, दादा, राव वगैरे लावतो की नाही, तसाच थोडासा प्रकार. अशा तऱ्हेनं तिचं नाव झालं तेत्सुको चान. पण या आपल्या छोट्या तोत्तोचानला तेत्सुको-चान काही कळायचं नाही आणि म्हणताही यायचं नाही. तिला कुणी नाव विचारलं की ती म्हणायची तोत्तो-चान आणि तिला तर वाटायचं की चान हा पण तिच्या नावाचाच भाग आहे. बाबा कधी-कधी तिला मुलगाच असल्यासारखे तोचकी म्हणायचे. ते म्हणायचे, "तोचकी इकडे ये आणि या गुलाबाला लागलेली कीड काढायला मला मदत कर." पण बाबा आणि रॉकी सोडून सगळे तिला तोत्तो-चान म्हणायचे. ती शाळेच्या वह्यांवर आपलं नाव जरी तेत्सुको असं लिहायची, तरी तिच्या मते तिचं नाव होतं तोत्तो-चान. रेडिओ फार्स. काल तोत्तो-चान फारच उदास झाली होती. यापुढे रेडिओवरचे फार्स तू मुळीच ऐकायचे नाहीस, आईने तिला बजावलं होतं. तोत्तो-चानच्या लहानपणी रेडिओ खूप मोठमोठे आणि लाकडी असायचे. तोत्तो-चानच्या घरचा रेडिओ आयताकृती आणि गुळगुळीत पृष्ठभाग असलेला होता. गुलाबी रेषामानं झाकलेला ध्वनिक्षेपक आणि 2 बटणं असलेला तो रेडिओ तोत्तो-चानला खूप आवडायचा. शाळेत जायला लागण्याआधीपासूनच तोत्तो-चानला रेडिओवरचे राकुगो फार्स आवडायचे. गुलाबी रेशमाला कान लावून ती ते ऐकत राहायची. तिला वाटायचं त्यांचे विनोद भयंकरच गमतीशीर आहेत. आईनंही कालपर्यंत कधी तिच्या ऐकण्याला आक्षेप घेतला नव्हता. काल बाबांच्या वाद्यवृंदातले काही मित्र सरावासाठी त्यांच्या घरी आले होते. तोत्तो-चान सुनसादा ताचिबांनी तुझ्यासाठी केळी आणली आहेत बघ.
आईनं सांगितलं. तोत्तोचानला खूपच आनंद झाला. तिनं बानांना खाली वाकून अभिवादन केलं आणि ती अचानक आईला म्हणाली, आईला हे लई झाके बघ. त्यानंतर मात्र आई बाबा घरात नसताना तिला चोरून ते फार्स ऐकायला लागायचे. ती त्यातले विनोद ऐकून मोठ्या मोठ्यानं हसायची. एखाद्या मोठ्या माणसानं बघितलं असतं तर त्यांना वाटलं असतं एवढ्याशा मुलीला हे विनोद समजत तरी असतील का? पण लहान मुलांची विनोदबुद्धी चांगली असते यात काही शंकाच नाही. केव्हा काय गंमत झाली हे त्यांना बरोबर समजतं. नवा डबा आला. आपल्या शाळेत आगगाडीचा अजून एक डबा येणार आहे. जेवणाच्या सुट्टीत मियो चाननं सांगितलं. मियो चान ही मुख्याध्यापकांची तिसरी मुलगी. ती तोत्तोचानच्या वर्गात शिकत होती. शाळेत अगोदरच 6 डबे वर्ग म्हणून होते. मियो चान म्हणाली की त्या डब्यात ग्रंथालय करणार आहेत. त्यांची उत्सुकता वाढली होती. कसा आणतील रे पण तो डबा? कुणीतरी विचारलं. प्रश्न गहन होता. सगळेच क्षणभर विचारात पडले. कदाचित ओईमाचीच्या रुळावरून आणतील आणि मग इकडच्या बाजूला फुटणाऱ्या फाट्यावरून शाळेत आणतील, एकानं सुचवलं. पण मग ते रुळावरून उतरवून रस्त्यावरून आणावं लागेल ना, दुसऱ्याची शंका. नाही, ते तर दुसऱ्या एखाद्या गाडीवरून आणतील, अजून एकाची कल्पना. एवढी मोठी गाडी कुठून आणणार? कुणीतरी मध्येच अडवलं. अशी चर्चा होत राहिली. आगगाडीचा डबा कुठल्याच गाडीवरून, अगदी ट्रकवरून सुद्धा आणणं शक्य नाही, हे मुलांना समजून चुकलं होतं. पण मग काय? बराच वेळ विचार करून तोत्तोचान एकदम म्हणाले, रूळ. एखाद वेळेस ते शाळेपर्यंत रूळ टाकतील. कुठपासून? कुणीतरी विचारलं. कुठपासून म्हणजे? आता तो डबा जिथे असेल तिथपासून. ती म्हणाली खरं, पण आपली सूचना तितकीशी चांगली नाही, असं तिलाही वाटायला लागलं होतं. कारण आता तो डबा कुठे असेल हे तिला माहीत नव्हतं आणि शाळेपर्यंत रूळ घालणं सोपं नव्हतं. रूळ घालायचे म्हणजे मधली घरं वगैरे काय पाडून टाकणार काय? खूप वेळ चर्चा करून काहीच निष्पन्न होईना. तेव्हा मुलांनी ठरवलं, आज दुपारी शाळा सुटल्यावर शाळेतच थांबायचं आणि नवीन ग्रंथालय कसं आणतात ते पाहूनच घरी जायचं. मुख्याध्यापकांना परवानगी विचारण्यासाठी मियो चानची निवड झाली. थोड्याच वेळात ती परत आली. तो डबा रात्री खूप उशिरा येणार आहे, तिने सांगितलं. ज्यांना खरंच पाहायची इच्छा असेल त्यांना आधी आईबाबांची परवानगी विचारूनच यावं लागेल. रात्रीचं जेवण झालं की त्यांनी आपापले घरचे कपडे आणि पांघरून घेऊन यायचं. घरचे कपडे आणायचे, मुलांचा उत्साह वाढला होता. आणि पांघरून सुद्धा, त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्या दिवशी कोणाचंच अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं. शाळा सुटल्याबरोबर सगळे घरी गेले. ते पुन्हा संध्याकाळी भेटू या आशेनच. घरी पोचल्या पोचल्या तोत्तोचाननं सांगितलं, नवा डबा येणार आहे, कसा ते माहित नाही. घरचे कपडे आणि पांघरून. मी जाऊ? आता एवढ्यावरून बिचाऱ्या आईनं काय समजावं, पण तोत्तोचानच्या गंभीर चेहऱ्यावरून काहीतरी वेगळं, एवढंच तिला समजलं. आईनं बरेच प्रश्न विचारले तेव्हा कुठे तिच्या लक्षात सगळा प्रकार आला. आईला वाटलं तोत्तोचाननं रात्री जायलाच हवं, कारण अशी संधी नेहमी नेहमी मिळणार नाही. तिला तर तो डबा आणलेला बघायला स्वतःला सुद्धा खूप आवडलं असतं. आई जेवण झाल्यावर तोत्तोचानला शाळेत घेऊन गेली. 8-10 मुलं तिथे आधीच जमली होती. त्यात काही मोठी मुलंही होती. त्यांनी तोत्तोचानच्या वर्गातल्या मुलांकडून ऐकलं होतं, 1-2 इतरही मुलांच्या आया बरोबर आल्या होत्या. त्यांना तिथंच थांबण्याची इच्छा होती, पण मुख्याध्यापकांनी मुलांची पूर्ण जबाबदारी घेतली होती. त्या निश्चिंत मनानं घरी परतल्या. आपलं ग्रंथालय आलं की मी तुम्हाला उठवीन हं, सभागृहामध्ये झोपण्याची तयारी करणाऱ्या मुलांना मुख्याध्यापकांनी सांगितलं. मुलांना वाटलं आज त्यांना झोपच लागणार नाही, पण खरं म्हणजे ती सगळीच दमली होती. नक्की उठवा हं, असं म्हणत त्यांना कधी झोप लागली हे समजलंच नाही. आला आला अशा आवाजांनी तोत्तोचान जागी झाली आणि धावतच मैदानातून ती फाटकापर्यंत पोचली. नुकतीच पहाट होत होती आणि पहाटेच्या अंधुक उजेडात आगगाडीचा मोठा डबा रुळाशिवाय येत होता आणि तोही अजिबात आवाज न करता. तो डबा एका चाकाच्या गाडीवरून आणला होता आणि ती गाडी ट्रॅक्टरला जोडली होती. ट्रॅक्टर नावाचंही काही असतं जे आगगाडीचा डबा सुद्धा ओढू शकतं, असा नवा शोध तोत्तोचानला लागला होता. सावकाश सावकाश तो डबा शाळेच्या फाटकापर्यंत येऊन पोचला. त्या काळी याऱ्या म्हणजे क्रेन नव्हत्या. त्यामुळे डबा शाळेच्या मैदानापर्यंत पोचवायचा म्हणजे खूपच अवघड काम होतं. ट्रॅक्टरच्या माणसांनी वरून हळूहळू तो ढकलायला सुरुवात केली. नीट लक्ष देऊन बघा, मुख्याध्यापकांनी सांगितलं. त्याला रोलर म्हणतात. त्याच्या मदतीनं कितीही अवजड वस्तू ढकलत नेता येते. जोर लगा के हैया, कामगार एका सुरात गात होते आणि त्याच तालावर सूर्यही हळूहळू वर येत होता. इतर 6 डब्यांप्रमाणेच याही डब्याची चाकं काढून टाकली होती. त्या डब्याची भटकंती आता संपली होती आणि लहान मुलांच्या निरागस हास्याचा वावर आता तिथं होणार होता. घरच्याच कपड्यांमध्ये सकाळच्या उन्हात मुलं आनंदानं बागडत होती.
मुख्याध्यापकांभोवती फेर धरून नाचत होती आणि मुख्याध्यापक आनंदानं आणि कौतुकानं हसत होते. मुख्याध्यापकांचं हास्य पाहून मुलांचा उत्साह वाढत होता. पोहण्याचा तलाव. ज्या दिवशी त्यांचा आनंद त्यांच्यापैकी कुणीच कधीच विसरू शकले नाहीत. तोत्तोचानच्या आयुष्यातला तो सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस होता. त्या दिवशी ती पहिल्यांदाच तलावात पोहली होती. हो, आणि तेही पोहण्याच्या पोशाखाशिवाय. त्या दिवशी सकाळीच मुख्याध्यापक म्हणाले, "उन्हाळा फार वाढलाय. मला वाटतं तलाव भरून टाकावा." सगळेच आनंदानं उड्या मारू लागले. तोत्तोचान आणि इतर पहिलीतली मुलं तर आणखीच खुश झाली. तोमोईमधील तलाव इतर तलावांसारखा चौकोनी नव्हता. त्याचा आकार बराचसा होडीसारखा होता, पण तो भरपूर मोठा होता. वर्गाच्या आणि सभागृहाच्या मधल्या मैदानात तो तलाव होता. वर्ग चालू असताना तोत्तोचानचं आणि सर्वांचंच लक्ष राहून राहून खिडकीबाहेर जात होतं. तलाव रिकामा असताना त्यात खूप पालापाचोळा पडला होता. त्यामुळे तो मैदानासारखाच दिसायचा, पण आता स्वच्छ करून त्यात पाणी सोडल्यावर मात्र तो खराखुरा पोहण्याचा तलाव दिसू लागला होता. शेवटी एकदाची सुट्टी झाली आणि सगळी मुलं तलावाभोवती गोळा झाल्यावर मुख्याध्यापक त्यांना म्हणाले, "थोडेसे व्यायाम प्रकार करा आणि मग पाण्यात उतरा." पण पोहण्याचा पोशाख? तोत्तोचानच्या मनात आलं. ती आई-बाबांबरोबर कामाकुराला पोहायला जायची तेव्हा ती पोशाख, रबरी टायर आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी बरोबर घेऊन जायची. मुख्याध्यापकांनी मात्र काहीच आणायला सांगितल्याचं तिला आठवेना. तेवढ्यात तिच्या मनातलं समजल्याप्रमाणे मुख्याध्यापक म्हणाले, "पोशाखाची चिंता करू नका. सभागृहामध्ये जा आणि पहा." जेव्हा तोत्तोचान आणि इतर पहिलीतली मुलं सभागृहात गेली, तेव्हा मोठी मुलं त्यांचे कपडे काढून ठेवत होती आणि मुलं आनंदानं नाचत होती. अंगावर एकही कपडा न घालता ती मुलं मैदानाकडे धावत होती. तोत्तोचान आणि इतरांनीही घाईघाईनं कपडे काढले आणि मैदानाकडे धाव घेतली. उन्हामध्ये कपड्याशिवाय खूप बरं वाटत होतं. ते मैदानापाशी पोहोचले तेव्हा इतरांचे व्यायाम प्रकार करून झाले होते. तोत्तोचान अनवाणी पायांनी धावतच तिथे गेली. पोहायला शिकवणार होता मियो चानचा मोठा भाऊ, मुख्याध्यापकांचा मुलगा आणि एक उत्तम क्रीडापटू. तो तोमोईमध्ये शिक्षक नव्हता, पण विद्यापीठाच्या पोहण्याच्या संघात होता. त्याचं आणि शाळेचं नाव एकच होतं, तोमोई. व्यायाम झाल्यावर मुलांनी नाचत, चित्कारत अंगावर गार पाणी घेतलं आणि तलावात भराभर उड्या मारल्या. इतर सगळ्यांनी उड्या मारल्या तर त्यांचे पाय खाली टेकतात याची खात्री होईपर्यंत तोत्तोचान मात्र पाण्यात उतरली नव्हती. पाणी गरम नव्हतं, पण थंडही नव्हतं. तिथे अगदी मस्त वाटत होतं आणि कोणत्याही बाजूला हात पसरला तरी नुसतं पाणीच पाणी. बारीक मुलं, जाड मुलं, मुलं-मुली सगळीच हसत बागडत होती. अंगावर एकही कपडा नाही अशा अवस्थेत नाचत होती. तोत्तोचानला मोठीच गंमत वाटत होती. तिला वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं, रॉकीला शाळेत येता येत नाही याचं. तिला खात्री होती की रॉकीला जर समजलं असतं की पोहण्याच्या पोशाखाशिवाय सुद्धा आलं तरी चालतं, तर तोही खुशीनं पोहायला आला असता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुख्याध्यापकांनी मुलांना कपड्याशिवाय का पोहू दिलं? तसा काही नियम नव्हता. कुणाला पोशाख घालून पोहायचं असेल तर हरकत नव्हती, पण आजच्यासारखं अचानक ठरलं तर पोशाखाशिवाय पोहायलाही हरकत नव्हती. पण त्यांनी तशी परवानगी का दिली? कारण त्यांना वाटायचं मुला-मुलींना एकमेकांच्या शरीरातील फरकाबद्दल विकृत कुतूहल असणं बरोबर नाही आणि त्यांच्या मते शरीर लपवण्यासाठी माणसानं इतके कष्ट घेणं अनैसर्गिक आहे. त्यांना मुलांना शिकवायचं होतं की सगळीच शरीरं सुंदर असतात. तोमोईमधील काही मुलांना पोलिओ झालेला होता. उदाहरणार्थ यासुकी-चान काही खूप लहान शरीराची होती, तर कुणाला इतर काही व्यंग होती. ती सगळी जर लपवाछपवी न करता एकत्रित खेळली, तर त्यांना स्वतःच्या शरीराची लाज वाटणार नाही आणि न्यूनगंडही निर्माण होणार नाही. आणि तसंच झालं. अगोदर ती अपंग मुलं लाजत, पण हळूहळू ती रुळली आणि धडधाकट मुलांइतकीच मोकळेपणानं खेळू लागली. काही पालकांना ही कल्पना फारशी पसंत नव्हती. ते मुलांबरोबर पोहण्याचा पोशाख पाठवत असत आणि मुलांनी पोशाख घालूनच पोहलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. पण तसं क्वचितच घडायचं हे मात्र त्यांना माहीत नव्हतं. तोत्तोचाननं मात्र सुरुवातीपासूनच पोशाखाशिवाय पोहायचं असं ठरवून टाकलं होतं आणि जे पोशाख विसरून येत तेही पोशाखाशिवाय पोहण्यातच जास्त गंमत आहे या निर्णयाप्रत पोचत. मात्र घरी जाण्यापूर्वी पोहण्याचा पोशाख ओला करण्याची काळजी पोशाख घेऊन येणारी मुलं घेत. त्यामुळे तोमोईचा तलाव बोरासारखा तांबूस दिसायचा आणि पोशाखाचा पांढरा ठिपका त्यात क्वचित दिसायचा. प्रगती पुस्तक. आजूबाजूला अजिबात न पाहता तोत्तोचान स्टेशनवरून थेट घराकडे धावत सुटली. तिला पाहणाऱ्यांना वाटलं असतं, काहीतरी भयंकर घडलंय की काय?
घरी पोचल्या पोचल्या तिनं पुढचं फाटक उघडलं आणि ती मोठ्यानं ओरडली, "मी आले!" धावतच ती रॉकीकडे गेली. तो व्हरांड्यामध्ये जमिनीवर पसरला होता. काहीही न बोलता तोत्तोचान त्याच्यासमोर बसली. दप्तर खांद्यावरून काढलं आणि दप्तरातून तिनं प्रगती पुस्तक बाहेर काढलं. ते तिच्या आयुष्यातलं पहिलं प्रगती पुस्तक. रॉकी समोर तिनं ते उघडून धरलं. "बघ," ती अभिमानानं म्हणाली. त्यात पुष्कळ अ आणि ब अशा श्रेण्या आणि आकडे होते. अर्थात अ पेक्षा ब चांगला की ब पेक्षा अ हे तिला सुद्धा अजून समजत नव्हतं. तर बिचाऱ्या रॉकीला ते कसं समजणार? पण तोत्तोचानला तिचं सर्वात पहिलं प्रगती पुस्तक सर्वात आधी रॉकीला दाखवायचं होतं आणि रॉकी खुश होईल याची तिला खात्री होती. रॉकीनं जेव्हा तोंडासमोर कागद पाहिला तेव्हा त्यानं तो एकदा हुंगला आणि तोत्तोचानच्या चेहऱ्याकडे बघितलं. "मस्त आहे की नाही?" ती म्हणाली. "पण त्यात खूप अवघड अवघड शब्द आहेत. तुला नाही वाचता येणार." रॉकीनं पुन्हा एकदा प्रगती पुस्तक बघितल्यासारखं डोकं हलवलं आणि तोत्तोचानचे हात चाटायला सुरुवात केली. "छान!" ती समाधानानं म्हणाली. उठत तिनं सांगितलं, "आता मी आईला दाखवते." तोत्तोचान उठून गेल्यावर रॉकीही उठला. जराशी थंड जागा पाहून त्यानं पुन्हा अंग टाकलं आणि डोळे मिटले. त्याचे ते मिटलेले डोळे पाहून तोत्तोचानच काय, पण कोणाचीही खात्री झाली असती की तो तिच्या प्रगती पुस्तकाचाच विचार करत असणार. आणि यापुढे आहे उन्हाळी सुट्ट्या. तर हा भाग आपण उद्यापासून वाचायला सुरुवात करणार आहोत. तर सध्या आपण पुस्तक वाचतोय तेत्सुको कुरियनागी लिखित आणि चेतना सरदेशमुख गोसावी अनुवादित तोत्तोचान या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण उद्या संध्याकाळी 7 वाजता करणार आहोत. सगळ्यांनी वेळेवर सहभागी व्हायचंय ही नम्र विनंती.